नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपण गेलं जवळपास 1 वर्ष आंबा उत्पादनामध्ये वेगवेगळ्या येणाऱ्या समस्या आणि त्यावरील असणारे उपाय यासाठी विविध अनुभव सिद्ध असणारे शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, त्याचबरोबर प्राध्यापक, आंबा बागायतदार अशा अनेक महनीय व्यक्तींना या कार्यशाळेमध्ये बोलावलं होतं. आणि आजही कुलकर्णी सर हे यापूर्वीच त्या ठिकाणी आपल्या कार्यशाळेला उपस्थित होते. त्यांना परत काही आंबा काढणी संदर्भातल्या ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत, त्या एका कार्यशाळेमध्ये देणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे आपण त्यांना बोलावलं. या कार्यशाळेचा महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकऱ्यांना म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा खूप मोठा लाभ झालेला आहे. यातून मार्गदर्शन भेटतं, योग्य दिशा भेटते आणि निश्चितच सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे. हे आज जवळपास आपल्या सर्वांना माहीतच आहे. तर मी कुलकर्णी सर झालेत का जॉइन? हो सर, जॉइन झालो. हो सर. तर अधिकचा वेळ न घेता आपण जे सर्व शेतकरी बंधू ज्या आतुरतेने आपण कुलकर्णी सरांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आतुर आहात, यामध्ये बाधा न येता मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन चालू करावं. धन्यवाद. स्क्रीन दिसते का माझी? होय सर, दिसते. स्लाइड मागे पुढे होताना दिसतायत का? होय, दिसतायत सर. दिसते सर, दिसते. नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो. गेल्या वेळेचं सत्र जे होतं आपलं, ते आपण हार्वेस्टिंगवर घेतलं होतं आणि आजचं जे सत्र आहे ते पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटवर आपण बोलणार आहोत. हा कळीचा मुद्दा आहे, कारण आता बरेच जणांच्या समोर आंबे बाबा मी पाठवले, पण समोर जाऊन ते कच्चे निघतायत. त्याच्या बरोबरीने मी पाठवले तरी ते देठाकडनं सुळकुत आहेत. त्याचबरोबरीने मी पाठवलेले आंबे जे आहेत हे तर अर्धे कच्चे पिकतायत, अर्धे पिकतच नाही आहेत त्यातले काही. असे बरेच प्रश्न मनामध्ये आहेत. आणि जर समजा तुम्ही हे पाहिलं, या गोष्टीचा जर आपण उहापोह केला, तर हे प्रश्न निर्माण होण्यामागचं कारण असं आहे की आपण जसं मी गेल्या वेळेला उदाहरण दिलं होतं की आपण घरी फ्रीज विकत घेतो, पण ते फ्रीजचं मॅन्युअल आपण वाचत नाही. तसं आपण आंबा शिकलोय, तो आंबा आपण बघून बघून शिकलोय. म्हणजे काय झालं की काय घडतं हे आपण कोणी लिहून ठेवत नाही आणि ह्याचेच दुष्परिणाम आपल्याला पुढे आढळतात. कुठल्याही वेळेला जी एखादी गोष्ट घडत असते, ती घडण्यामागे काही ना काहीतरी रिझन असतं आणि ते रिझन आपण समजून घेणं आणि ती चूक पुन्हा न करणं हे फार गरजेचं आहे. हे जे चित्र तुम्हाला समोर दिसतंय, हा बरोबर पिकलेला आंबा आहे. म्हणजे अशा त्याच्या फोडी निघतात. जर समजा तुम्ही हाच आंबा कोवळा असेल, तर तुम्ही बघाल तर त्याचा तो रंग असणार नाही. आणि हा आंबा जर समजा ओव्हरराईप झालेला असेल, तर ह्या फोडी जशा अशा उभ्या राहिलेल्या आहेत तशा उभ्या राहणार नाही. मग ही जी खाण्याची स्टेज आहे ही कधी येते हे आपण आपल्या ग्राहकाला सांगायला हवं. किती दिवसांनी मी पॅक केल्यानंतर किती दिवसांनी ही स्टेज येणार आहे हे सांगायला हवं. आणि ह्याच्यासाठी कधीतरी तुम्ही स्वतः तुम्ही पॅक केलेला बॉक्स जो आहे तो तुमच्याकडे ठेवून वेगवेगळ्या वेळेला उघडून त्यातला एखादा आंबा कट करून पाहायला हवं. हे जर जोपर्यंत तुम्ही स्वतः करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ती स्टेज बाबा कधी येणार आहे हे कळत नाही. मी हळूहळू पुढे जातो आणि एक एक गोष्ट ऍड करत जातो, म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजत जातील मला नेमकं काय म्हणायचंय. जगामध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर आंबा म्हणजे हे माझं प्रेझेंटेशन थोडं जुनं आहे, पण हे का महत्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगतो की
वर्ल्ड सिनेरिओ ज्याला आपण म्हणतो, की आपण बाबा आंबा फार मोठ्या प्रमाणावर तयार करतोय आणि आपला जो उद्देश आहे ना तो एक्सपोर्टचा आहे, म्हणजे मला बाबा एक्सपोर्ट करायचा आहे, हे आपल्या डोक्यामध्ये आहे. जर समजा तुम्ही बघितलं तर आज जगभरामध्ये जवळजवळ 113 म्हटलं जातं, पण 90 देशांमध्ये व्यवस्थित आंबा हा कमर्शियली तयार केला जातो, सेल केला जातो. आणि आज जर समजा बघितलं तर गेल्या 30 वर्षामध्ये हे जे उत्पादन आहे किंवा लागवड आहे याला चालना मिळालेली आहे. इंटरनॅशनल ट्रेड जर बघितला आंब्याचा तर तो फक्त 3% आहे. याचं कारणच असं आहे की जरी वेगवेगळ्या देशातला आंबा असेल तरी तो सफरचंदासारखा 3 महिने 6 महिने टिकत नाही. म्हणजे त्याची जी शेल्फ लाईफ आहे ही ही कमीच आहे. आणि त्याच्यामुळे फ्रेश आंबा खाण्यावर जो लोकांचा भर आहे किंवा आंबा ज्यूस करून ठेवण्यावर जो लोकांचा भर आहे त्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालंय. जसा आंबा तयार होतो आणि जर समजा त्याला प्रॉपर प्रिकॉशन्स घेतलेले नसतील तर दोन गोष्टी त्याच्यावर घडलेल्या आढळतात. एक म्हणजे काळे काळे स्पॉट पडत जातात अँथ्रॅकनोसचे, किंवा दुसरा त्याच्यामध्ये फ्रूट फ्लायचा अटॅक होतो. आणि त्याच्यामुळे देखील आंब्याला बाजारामध्ये मागणी मिळणं हे नंतर नंतर दुराप्रास्त होतो. म्हणजे उदाहरणार्थ आज ज्या वेळेला आपण हार्वेस्टिंग करून पाठवतोय, हार्वेस्टिंग करेपर्यंत ती जबाबदारी शेतकऱ्याची, हार्वेस्टिंग करून मार्केटमध्ये गेल्यानंतर ती जबाबदारी तिथल्या व्यापाऱ्याची, व्यापाऱ्याकडनं ते पुढे होलसेलरकडे गेलं की ती होलसेलरची, त्याच्याकडनं पुढे रिटेलरला गेलं की रिटेलरची, त्याच्या पुढे कन्झ्युमरकडे गेलं की कन्झ्युमरची. कन्झ्युमर सांगतो की अहो तुमच्या आंब्यामध्ये फ्रूट फ्लाय आहे. आता हे नेमकी फ्रूट फ्लाय शेतकऱ्याच्या ठिकाणी आली की होलसेलरच्या ठिकाणी आली का रिटेलरच्या ठिकाणी आली, ह्याला आपण कसं उत्तर देणार? आणि त्याच्यामुळेच हा आंबा व्यवसाय जो आहे ह्याच्याकडे बघत असताना डोळेसपणे पाहणं फार गरजेचं आहे. आज जर समजा आपण हे गेल्या वेळेचेच स्लाइड आहे की याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर आंबा हा आपल्याकडे वेगवेगळ्या एरियामध्ये वर्षभर उपलब्ध आहे. आपल्या स्वतःच्या अशा भारताच्या 20 कमर्शियल व्हरायटीज आहेत. आणि मुख्यतः आंबा जो आहे हा खाण्यासाठी, दुसरा जो आहे तो लोणच्यासाठी, तिसरा जो आहे तो कॅनिंग करायला, आणि चौथा जो आहे तो एक्सपोर्ट करायला, अशा 4 मुख्य कॅटेगरीज पडतात. आज जर जगाचं मार्केट आपण अभ्यास केला ना, कारण आपल्याला सर बाकीच्यांनी थोडं म्यूट केलं तर बरं होईल. उन्मेष सर तुमचा माईक बंद करा. जर समजा मी आपण बोलतोय पाहिलं, त्यांच्याशी, मी फोन लावलेला आहे त्यांना, मी बोलतोय त्यांच्याशी. ओके, त्यांचं दुर्लक्ष नाही. जर समजा आपण बघितलं तर आपण इतरही व्हरायटीचा किंवा इतरही देशांचा अभ्यास करायला पाहिजे. की हे मी हापूसच्या जे शेतकरी आहेत त्यांना पण मी हे सांगत असतो की जर समजा तुम्ही हे आंबे बघितले तर मेजर जे मार्केट आपलं म्हणजे ज्याचं भारत जगातलं जे मेजर आंब्याचं मार्केट ओळखलं जातं ते आहे USA मार्केट. आणि तिथे ज्या व्हरायटी चालतात या टॉमी अटकिन्स, केंट, किट या 3 व्हरायटी चालतात. या फ्लोरिडा मधूनच US मध्ये सगळीकडे सप्लाय होतात. त्याच्या खालोखाल ज्या व्हरायटीज आहेत त्या पामर, हेडन, एडवर्ड आणि आयर्विन ह्या व्हरायटी या बाजारामध्ये त्या चालत असतात. आणि तिथे जो आंबा खाण्याची जी पद्धत आहे ती थोडा कच्चा आंबा खाण्याची पद्धत आहे, म्हणजे आंबट गोड आंबा खाण्याची पद्धत आहे. आपल्याकडे जसं आपण पूर्ण गोड करून आंबा खातो तशी खाण्याची तिथे पद्धत नाही. आणि म्हणून जर समजा तुम्ही बघितलं तर ह्या व्हरायटीमध्ये पूर्ण रंग बदललेला तुम्हाला कुठेही दिसणार नाही. किंबहुना काही ठिकाणी असा हिरवट पॅच पण त्या व्हरायटीज मध्ये तुम्हाला आढळेल. सांगण्यामागचा उद्देश हा आहे की आपण कोणाला आंबा पाठवतोय हे आपण, किंवा कोण आपला आंबा खाणार आहे, हा ग्राहक कोण आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला असणं फार आवश्यक आहे. या US मार्केटला बऱ्याच लोकांनी त्यांचे आंबे पाठवले. जर समजा तुम्ही बघितलं तर हा अतुल्फो जो आंबा आहे हा परत मेक्सिकोचा आहे, तो गेला. तो त्याची जागा एक लिमिटेड जागा बनवू शकला. मॅडम फ्रान्सिस म्हणून जी हयातीची व्हरायटी आहे ती गेली, ती लिमिटेड जागा बनवू शकली. आणि हा जो ऑस्ट्रेलियाचा कॅलिप्सो नावाचा हायब्रिड आंबा आहे तो गेला, तो पण त्याची लिमिटेड जागा बनवू शकला. पण तो आधीच्या ज्या मी दाखवलेल्या व्हरायटीज होत्या टॉमी अटकिन्स, केंट आणि केट यांना तो कुठेही मात देऊ शकलेला नाही किंवा त्या व्हरायटी रूल करू शकलेला नाही. त्याचबरोबरीने जर समजा तुम्ही युरोपियन मार्केट बघितलं, म्हणजे जे आपलं
लंडनचं मार्केट आहे असं धरूया, तर तिथे देखील कोणाला जास्त डिमांड आहे, ते कुठली लोक खात आहेत, तर फ्लोरिडियन कल्टिवार आहेत ना, ते मोठ्या प्रमाणावर खाल्ले जात आहेत. इस्रायली ज्या व्हरायटीज आहेत, माया, आगाम, ओमर, शेली, कस्तुरी, या व्हरायटी तिथे खाल्ल्या जात आहेत. आपल्या अल्फान्सो, चौसा, सिंद्री या व्हरायटीना पर्टिक्युलरली इंग्लंडमध्ये डिमांड आहे. आफ्रिकन कंट्रीजमध्ये आयव्हरी कोस्ट, कारण जर समजा तुम्ही इंग्लंड किंवा लंडनचा विषय केला तर तिथे आपला भारतीय समाज खूप आहे आणि तिथे या व्हरायटीजना डिमांड आहे. आफ्रिकन कंट्रीज मधनं येणारी आयव्हरी कोस्ट किंवा मालीची जी आमली नावाची व्हरायटी आहे, तिचं तिथे एक ट्रॅडिशनल मार्केट आहे. पेरू मधनं केंट येते आणि इतर भागातनं ज्या येणाऱ्या व्हरायटी आहेत त्या या भागामध्ये हळूहळू येत असतात. जर समजा तुम्ही त्यांचं मार्केट बघितलं तर त्यांच्याकडे वर्षभर आंबा उपलब्ध आहे, वेगवेगळ्या देशातनं येणारा. आणि इथे जर समजा तुम्ही पाहिलं तर आपला ह्याच्यामध्ये कुठेही उल्लेख नाहीये, कारण आपल्याकडचे जाणारा जो आंबा आहे हा फार कमी क्वांटिटीमध्ये जातो, कारण आपला आंबा जो आहे हा आपण जसा खाणार तसा तिथे पाठवतो. म्हणजे आपण आपला आंबा जसा पिकवतो त्या पद्धतीचा आंबा तिकडे जातो आणि तिथे तो पिकलेला आंबा कोण खातो, तर तो फक्त आपला भारतीय खातो. तिथल्या माणसाला आपल्या आंबट गोड आंब्याची चवच माहित नाहीये. तिथल्या आंब्याला आपली गोड चव आहे तीच माहिती आहे आणि त्याच्यामुळे तो तो आंबा प्रेफर करत नाही. हे काही दलालांबरोबर बोलल्यानंतर मला हे जाणवलं की ते पण हेच सांगतायत की बाबा आपला आंबा जो आहे हा तिथला भारतीय माणूस आहे किंवा एशियन माणूस आहे तोच खातो. बाहेरचा जो माणूस आहे, फॉरेनर आहे, तो ह्या आंब्याला विचारत नाही. या काही इस्रायलच्या व्हरायटीज आहेत, जे मगाशी काही रंगीत व्हरायटी बद्दल आपली चर्चा चालू होती मी ऐकली, तशी माया आहे, आगाम, ओमर, कस्तुरी, शेली, ही पाकिस्तान आणि आपल्याकडे पण आहे सिंद्री व्हरायटी आणि इमली. त्याचबरोबरीने जर आता काही वर्षांमध्ये जर समजा आपण विचार केला तर आपल्याला रशियाचं मार्केट ओपन झालेलं आहे, आपल्याला जपानचं मार्केट ओपन झालेलं आहे, आपल्याला ऑस्ट्रेलियाचं मार्केट ओपन झालेलं आहे आणि या भागामध्ये पण आपल्याकडनं माल जायला सुरुवात झाली आहे. जर समजा तुम्ही बघितलं तर जपान, तैवान वगैरे ह्या जे कोरिया वगैरे देश आहेत तर तिथे एक पर्टिक्युलर व्हरायटी आयर्विन जी आहे तिला फार मोठ्या प्रमाणामध्ये डिमांड आहे, जी ग्रीन हाऊस मध्ये घेतली जाते. ग्रीन हाऊस मध्ये ती अशा प्रकारे ग्रो केली जाते की त्या आंब्याच्या देठावरचे म्हणजे जिथे मोहर येतो त्या देठावरचा फक्त एक आंबा ठेवला जातो आणि बाकीची सगळी फळं काढून टाकली जातात आणि ते जे फळ आहे त्याला राजासारखी ट्रीटमेंट देऊन वाढवलं जातं. ऍज ग्रीन हाऊस मध्ये असल्यामुळे मायक्रो क्लायमॅटिक कंडिशन्स कंट्रोल असतात, पाणी खत कंट्रोल असतं आणि त्याच्यामुळे त्याची साईज वाढते. ही आयर्विन व्हरायटी जी आहे ही जसं आपल्याकडे तुम्ही म्हणाल की औरंगाबादचा एरिया आहे किंवा देवगड एरिया आहे किंवा रत्नागिरी एरिया आहे, तसं त्यांच्याकडे मियाझाकी नावाचा एक भाग आहे आणि त्या मियाझाकीमध्ये आयर्विन व्हरायटी ग्रीन हाऊस मध्ये लावली जाते आणि मग तिला त्यांनी मार्केटिंगच्या दृष्टिकोनातनं म्हणजे असं आता आपण काय म्हणतो टूथपेस्ट द्या, पण मग म्हणताना काय म्हणतो की क्लोजअपची द्या, कोलगेट द्या, हे नावं देतो. तसं ती त्याला जसं देवगड हापूस आपण फेमस केलंय तसं मियाझाकी मँगो, मग तो कुठला तर एग ऑफ सन म्हणजे सूर्याचं अंड म्हणून त्याला त्यांनी पब्लिसिटी दिली आणि त्याचा जो काय एकदा लिलाव झाला होता त्या लिलावामध्ये त्याला फार मोठ्या प्रमाणावर मागणी आली. जॅपनीज लोक हे खूप देशभक्त आहेत आणि त्याच्यामुळे त्या लिलावामध्ये माझ्या मते त्याचा जो पैसा होता हा कुठेतरी सैन्यासाठी किंवा वापरण्यात येणार होता आणि त्याच्यामुळे त्याचा दर खूप वाढला त्या पिरियडमध्ये. आपल्याकडे ही जर समजा तुम्ही बघितलं तर पहिली पेटी ही 30,000ला जाते, त्याच्यानंतरच्या काही पेट्या त्या रेटला जात नाही. त्यामुळे पहिल्या पेटीला तो दर मिळाला, त्याच्या नंतरच्या पेटीला तो दर मिळालेला नाही आणि म्हणून जर समजा कोण ही व्हरायटी आपल्याकडे लावत असेल तर तो एक ती धोक्याची सूचना आहे कुठेतरी, असं मला वाटतं, म्हणून मी आपलं सांगण्याचं कर्तव्य केलं. त्याचबरोबरीने ह्या भागातली सगळ्यात नावाजलेली व्हरायटी जी आहे जी खूप गोड आहे ती म्हणजे नामधोक माय. ही नांदोक माय जी व्हरायटी आहे ही या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर चालते. मार्केटचा जर समजा आपण अभ्यास केला, कारण पोस्ट हार्वेस्टवर आपण जाण्यापूर्वी मार्केट समजून घेतलं पाहिजे. भारत 40% एरिया आहे, सगळ्यात जास्त प्रोडक्शन भारताचं आहे आणि भारतच सगळ्यात मोठं आंब्याचं मार्केट आहे. आज माझाच आंबा माझ्याच देशातल्या कितीतरी लोकांनी खाल्लेला नाहीये, कारण त्यांचा आंबा उशिरा येतो. मग तिथपर्यंत पोचायला मी काय करायला पाहिजे, कारण तेही पैसे द्यायला तयार आहेत. प्रत्येकाने हे गणित घातलं पाहिजे की मी एक्सपोर्ट करून किती मिळवणार आहे आणि मी लोकल मार्केटला पाठवून किंवा लोकल म्हणजे देशांतर्गत मार्केटला पाठवून मला किती पैसे मिळणार आहे. तर ते कुठेतरी गणित जे आहे हे
19-20 मध्येच येऊन थांबतं असं मला वाटतं. कारण कमवणारे जे असतात ते कमवून जातात, आपल्याला त्याचे थेट पैसे कुठेही मिळत नाही. मॅच्युअर मार्केट जे आहे हे तुम्हाला आपलं भारतीय मार्केट आहे की जे तुम्हाला रंगाला किंमत देतं, तुमच्या चवीला किंमत देतं. इथे आपल्याला पूर्ण पिकलेला आंबा समोरच्याला दाखवायला लागतो. तो व्हरायटीनुसार म्हणजे लहानपणी नुसार आपल्याला त्या प्रत्येक व्हरायटीला ते प्रेफरन्स देतात. म्हणजे सुरुवातीला कुठली व्हरायटी खायची, मग नंतर कुठली खायची, मग त्याच्यानंतर कुठली खायची, लोणच्याला कुठली पाहिजे, पन्ह्याला कुठली पाहिजे, आमरसाला कुठली पाहिजे, हे सगळं ठरलेलं आहे. दुसरी गोष्ट जी आहे ती लोकेशन वाईज, म्हणजे आज जर समजा तुम्ही विचार केला तर उत्तर प्रदेशमध्ये जो दर दशेरीला किंवा चौसाला किंवा लंगड्याला मिळेल तो सेम दर आपल्याकडच्या व्हरायटीला ते देतीलच असं नाही, कारण त्यांनी आपल्याकडच्या व्हरायटी खाल्लेल्याच नाही. आपणही त्यांच्या व्हरायटीला तो दर देत नाही. त्याच्यामुळे लोकेशनचा फार मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये फरक पडतो. आणि इमॅच्युअर मार्केट जर समजा तुम्ही विचार केलात की जे मी मगाशी म्हटलं की पाश्चात्य देशाचे जे मार्केट आहे हे तुमच्या रंगाला भुलणार आहे, ते तुमच्या साईजला भुलणार आहे. ते चमच्याने स्कूप करून आंबा खातील, सालीकडचा पोर्शन आपण जसं साली सकट खातो तसा खात नाहीत, तो आंबा ते फेकून देतील. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश असा आहे की त्यांचा प्रेफरन्स, त्यांची खाण्याची स्टाईल, या सगळ्याच गोष्टी एक्सपोर्ट मध्ये मॅटर करतात. हा साधारण 19-20-21चा लेखाजोखा आहे. जर समजा तुम्ही बघितलं तर 80 रुपये ते 118 रुपये ऍव्हरेज रेट किलोचा हा पडलेला आहे. बरं, कुठले आंबे गेले आपल्याकडनं बाहेर हे थोडंसं गणित बघितलं आपण तर हापूस जवळजवळ 16% गेलेला आहे, केशर 5% गेलेला आहे, बेंगनपल्ली 2% गेलेला आहे आणि बाकीचे आंबे तुम्ही बघतायत ते 0.7 0.5 असे गेलेले आहेत. आणि सगळ्यात जास्त जो आंबा एक्सपोर्ट गेला तो ग्रीन मँगो. ग्रीन मँगो मग तो लोणच्यासाठी असेल, पन्ह्यासाठी असेल, चटणीसाठी असेल किंवा इतर याच्यासाठी तो 77% आंबा हा भारतातनं बाहेर जातोय. आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया की हापूसच्या आंब्याचं हार्वेस्टिंग नंतरचं जे आयुष्य आहे ते कुठल्या गोष्टीवर डिपेंड आहे, तर ते त्याच्या हार्वेस्टिंग पूर्वीच्या बऱ्याचशा गोष्टींकडे डिपेंड आहे. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं जर समजा तर तो उन्हातच होता का, त्याला कुठली फवारणी घेतली होती का, ज्या रेकमेंडेड फवारण्या होत्या त्या सोडून 2 ते 3 फवारण्या किंवा 2 ते 3 केमिकल्स मिक्स करून मारले होते का, तो काढत असताना कोळा काढला गेला होता का, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ह्या, कधी पडलेला आंबा पण पॅक केला जातो तसं काय झालेलं आहे का, या सगळ्याच गोष्टींचा विचार आपण म्हणजे त्याच्या पोस्ट हार्वेस्ट लाईफवर परिणामकारक ठरतो. आणि म्हणून पुन्हा एकदा उजळणी खातर ज्या वेळेला वाटाण्याची किंवा अंड्याची स्टेज असेल, छोटं अंड मार्बल स्टेज, त्यावेळेला 20 ppm चं नॅप्थॅलिक ऍसिटिक ऍसिड किंवा बाजारात प्लानोफिक्स मिळतं, त्याची फवारणी करणं आवश्यक आहे. आज जर समजा तुम्ही बघितलं तर गळ मोठ्या प्रमाणावर वाढते. सर्वसाधारण 200 लिटर ते 150 लिटर पाणी ही त्याची गरज आहे. तर 15 दिवसातनं म्हणा त्याला 150 ते 200 लिटर पाणी मिळतंय का हे पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीने पोटॅशियम नायट्रेट 1% टी स्टेजला, मार्बल स्टेजला, एक स्टेजला देणं गरजेचं आहे. बॅगिंग हा तुमच्या समोर आहे, बॅग केलेला आंबा आहे आणि हा अनबॅग केलेला आंबा आहे. त्याच्यावर हे चिकाचे डाग पडलेले आहेत. इथे बघा तुम्ही आंबा अगदी क्लिअर आहे. तर ह्या पद्धतीने बॅगिंग करणं आवश्यक आहे. आणि जे काय आपलं रेकमेंडेड, कारण काय बऱ्याच वेळेला अशी गोष्ट घडते की आपण चांगल्या दृष्टिकोनातनं कंट्रोल करण्यासाठी म्हणून फवारण्या घेत असतो आणि ज्या वेळेला आपण फवारण्या घेतो तेव्हा त्याची रेसिड्युअल लेवल आपल्याला माहिती नसते. कधी कधी सुरुवातीला घेण्यात येणारी फवारणी आहे ही आपण नंतर घेतो आणि सुरुवातीला जर समजा त्याचा 60 दिवसाचा रेसिड्युअल पिरियड असेल आणि जर समजा आपण हार्वेस्टिंगला अजून एक 15-20 दिवस असताना घेतली तर फळामध्ये त्याचा रेसिड्यू राहणार आहे आणि तो आंबा हा खाण्यासाठी अयोग्य आहे असं लॉ सांगतो. आणि त्याच्यामुळे आपला तो जो काय आंबा आहे हा भारतीय मार्केटला आपल्याच भावाला आपल्याला खायला घालायला लागतो, तो एक्सपोर्टला रिजेक्ट होतो. या गोष्टीची काळजी आपण स्वतःहून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक
इन्सेक्टिसाइडची किंवा फंजिसाइडची एक रेसिड्युअल लिमिट आहे, ती लिमिट समजून घेऊनच त्याचा फवारणी करणं फार गरजेचं आहे. आज जर समजा आपण आंब्याच्या बाबतीत बघितलं तर हे आंब्याचे पिरियड आहेत. म्हणजे हापूसचा पिरियड जो आहे हा आता मिड फेब्रुवारी पासून ते जून महिन्यापर्यंत चालतो. केशर सर्वसाधारणपणे ह्या वर्षी लवकर आहे, मार्च महिन्यापासून सुरू झालाय, पण एप्रिल ते अर्ली जुलै पर्यंत चालतो. दशेरी जून जुलै, चौसा जुलै एंड ते ऑगस्ट, लंगरा मिड जुलै ते ऑगस्ट, बेंगनपल्ली एप्रिल पासून जून पर्यंत, नीलम मे ते जुलै. नीलम काही वेळेला जर समजा तुम्ही बघितलं तर 2 किंवा 3 वेळा पण येतो. आणि तोतापुरी जो आहे तो पुन्हा मे ते ऑगस्ट पर्यंत चालतो. म्हणजे आपली सायकल जी आहे ती फेब्रुवारी पासून ऑगस्ट पर्यंतची आहे. आता ह्याच्यामध्ये लॉसेस होण्यामागचे किंवा कारण काय, तर पहिलं म्हणजे मॅच्युरिटी. आता मॅच्युरिटीचा अर्थ काय, तर हापूसच्या बाबतीतली मॅच्युरिटी वेगळी आहे, केशरच्या बाबतीतली मॅच्युरिटी वेगळी आहे, पण सगळ्याच आंब्यांच्या बाबतीमध्ये एक मॅच्युरिटी आहे, ती म्हणजे त्यांचे लेंटिसेल्स डेव्हलप होणं. लेंटिसेल्सचा अर्थ असा की फळाच्या पृष्ठभागावर पांढऱ्या रंगाचे छोटे छोटे डॉट्स असतात, त्याच्यातनं ऑइल सिक्रेट होत असतं आणि त्याच्यावर जर समजा तुम्ही बघितलं तर पांढरी पावडर वाढत असते. ते ईस्ट असते एक प्रकारचं, ते फळाच्या प्रोटेक्शनसाठी वाढत असतं. तर त्याच्यातनं जसं जसं फळ मोठं होत जातं तसं ते लेंटिसेल्सचा आकार वाढत जातो आणि ते डार्क पांढरे प्रॉमिनंट दिसायला लागतं. हे झालं लेंटिसेल्स ची वाढण्याची गोष्ट. दुसरी गोष्ट, फळाचा आकार हा वाढत असताना एकदम वाढतो, साईज जरा जास्त वाढते पटकन. तिसरी गोष्ट ज्याला म्हणतो कॉम्प्युटेशन पिरियड. कॉम्प्युटेशन पिरियड म्हणजे फ्लावरिंग पासून 100 दिवस, फ्लावरिंग पासून 120 दिवस लोकेशन ठरलेलं आहे, त्याच्यानुसार हे दिवस ठरलेले आहेत. ही गोष्ट महत्वाची आहे. चौथी गोष्ट त्याचे खांदे तयार होणं आणि देठाकडे थोडा खड्डा पडणं. ह्या गोष्टी निश्चितपणे म्हणजे एखाद 2 ठोकताळे व्यवस्थित बघूनच आपल्याला हार्वेस्टिंग करणं आवश्यक आहे. आता जर समजा आणेवारी म्हटलं ना, जर बाजाराच्या दृष्टिकोनातून आपण ऐकलं असाल की म्हणतात 12 आणे, 14 आणे, 16 आणे. हे काय आहे नेमकं, तर 6.25 म्हणजे 1 आणा. मग 100 दिवसाचं हार्वेस्टिंग म्हणजे 1 आणा किती, हे जर समजा तुम्ही बघितलं तर बरोबर 12 आणे म्हणजे 12 गुणिले 6.25. 14 आणे म्हणजे किती, तर 14 गुणिले 6.25 आणि 16 आणे किती, तर 16 गुणिले 6.25. झाड पिका आंबा, झाडावर पिकून खाली पडलेला म्हणजे 100% हार्वेस्टिंगला तयार झालेला आंबा, तो 16 आणे आंबा म्हटला जातो. त्याच्या अगोदर जिथे खड्डा पडतो तिथे त्याला 14 आणे आंबा म्हटलं जातं आणि त्याच्या अगोदरचा आंबा जो आहे तो 12 आणे आंबा, त्याच्या अगोदरचा 10 आणे आंबा. 10 आणे आंबा जो तुम्ही काढल्यानंतर जर समजा बघितलात तर तो देठाकडे सुरकुततो आणि व्यवस्थित पिकत नाही. त्याच्यानंतरचा जो 12 आणे आंबा आहे तो 12 आणे आंबा हा मॅच्युरिटीला म्हणजे देठाकडे जरा खड्डा गेलेला असा असतो. 12 आण्याच्या नंतरच आंबा काढावा अशी पद्धत आहे. 14 आणे आंबा हा देठाकडे जास्त खड्डा गेलेला आणि आतून आंबा तयार व्हायला सुरुवात झालेला आणि 16 आणे आंबा म्हणजे झाडपिका आंबा, असं त्याचं सर्वसाधारणपणे आपण ग्रेडिंग म्हणतो. आता हे ग्रेडिंग जे आहे, जर आपले लेबर दरवर्षी बदलत असतील तर त्यांना हे कळणं हे गरजेचं आहे. ही मालकाची जबाबदारी आहे त्यांना सांगणं. दुसरी गोष्ट, आज आपल्याकडचे जे हार्वेस्टिंग टूल्स आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणतो झेले, या झेल्यांमध्ये माझी तुम्हाला रिक्वेस्ट राहील की एका झेल्यामध्ये एका वेळेला 4 आंबे येतील एवढं बघा. जिथे हाय डेन्सिटी आहे तिथे हाताने सिकेटरने देठाजवळ कसा कट करता येईल हे बघा. हार्वेस्टिंगचे टूल्स जे आहेत हे फार महत्वाची भूमिका बजावतात. एका झेल्यामध्ये जर समजा तुमचे 4 आंबे असतील आणि तुम्ही खेचायला म्हणजे ऍडिशनली खेचायला म्हणून 2 आंबे त्याच्यामध्ये अजून घेतलेत तर एकमेकावर घर्षण होऊन आंब्याची क्वालिटी बिघडते. त्याच्यामुळे जर समजा तुमचा झेला 4 आंब्यांचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 4च आंबे हार्वेस्ट करणं गरजेचं आहे. जर समजा तुम्ही क्रेट बघितला तर आपण एका क्रेटमध्ये 4 थर लावतो आणि त्याच्यामुळे जो सगळ्यात खालचा आंबा आहे तो गुदमरतो. तर त्याच्यामुळे याच्या पुढे जाऊन जे नव्याने क्रेट घेणार आहेत ते बाबा जास्तीत जास्त 2 थर कसे लागतील आणि हाताळणी कशी चांगली होईल हे तुम्ही बघा. 2 थरातले आंबे आपण आरामात बुडवून काढू शकतो, जिथे 4 थरातले आंबे बुडवून काढायला दम लागतो. तर याही गोष्टींचा विचार आपण करणं फार गरजेचं आहे.
आंबा काढणी केली की काढल्यानंतर त्याला गोणपाटाने झाकून ठेवणं, आंबा काढलेला सावलीत ठेवणं, याही गोष्टी फार महत्वाचा रोल प्ले करतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी दोन्ही अर्थाने की एक्सपोर्टला जर जायचं असेल तर डिसॅपिंग ही पद्धत सांगण्यात आलेली आहे. डिसॅपिंग म्हणजे त्याच्यावर चिकाचे डाग असता कामा नये, त्याच्यातनं चीक बाहेर पडता कामा नये आणि त्याच्यामुळे आपण 1 ते 2 सर्वसाधारण 1 सेंटीमीटर असलेला देठ ठेवतो आणि मग आंबा कट करतो. मग तो आंबा डिसॅपिंगला त्याचा देठ कट करून उलटा करून ठेवतो, जेणेकरून त्याचा सगळा जो काय रस आहे तो खाली पडून जाईल. आता काही ठिकाणी मी हे पाहिलेलं आहे की तो जो रस आहे, तो रस जर समजा आपण त्या वरच्या छिद्रावर, जिकडे देठाचा जो पोर्शन आहे त्या छिद्राला जर समजा आपण पसरवला, तेवढासा पूर्ण आंब्यावर नाही सांगत आहे, फक्त त्या रंध्रांवर पसरवला, तर तिथे जो अँथ्रॅकनोसचा किंवा तिथे जो फळकूच करणारा जो जीवाणू बसलेला आहे तो तिथल्या तिथे मरतो. त्याला ती जी उष्णता आहे ती बाधक आहे आणि झाडाने स्वतःचं प्रोटेक्शन तयार करण्यासाठी निर्माण केलेला तो चीक आहे. त्याच्यामुळे ज्यांना ऑर्गॅनिक म्हणून विकायचे आहेत त्यांनी तर निश्चितपणे ही गोष्ट लक्षात ठेवावी की जिथे तुम्हाला फळकूज व्हायला नको आहे तिथे तो जो चीक आहे तो चीक त्या देठाजवळ जर समजा तुम्ही पसरवलात आणि तो आंबा थोडा वेळ ठेवलात, तो सुकला की त्याच्यानंतर धुतलात की तो चीक निघून जातो. ही ट्रीटमेंट निश्चितपणे तुम्ही फॉलो करू शकता. इतर याच्यामध्ये आपण 22 ची ट्रीटमेंट रेकमेंड केलेली आहे, ती पुढे येईलच. आता सर्वसाधारण जर समजा आपण पाहिलं, हे मी तुम्हाला जे सांगत होतो की लेंटिसेल्स डेव्हलप होणं म्हणजे काय, हे तुम्ही फोटोत बघू शकतात की हे लेंटिसेल्स जे आहेत हे वाढतात, याचा आकार वाढतो आणि याचा जो डार्क हिरवेपणा आहे तो थोडा लाईट ग्रीन कलरकडे झुकतो. म्हणजे सर्वसाधारणपणे ह्या रंगाकडे तो झुकतो आणि तुम्ही केशरच्या बाबतीत बघितलं तर थोडासा रंग त्याचा पिवळसर झालेला पण आपल्याला आढळतो. तर या गोष्टींचा आपण हार्वेस्टिंग करत असताना विचार करायला पाहिजे. आता जर समजा तुम्ही मला विचारलं की सर हा आंबा हार्वेस्टिंगला तयार आहे का, तर बिलकुल नाहीये. हा इथे फसवा आहे. हा याचा जर समजा तुम्ही पाहिलं तर याचे लेंटिसेल्स डेव्हलप व्हायला सुरुवात झाली आहे, पण इथे जरा देखील खड्डा पडलेला नाहीये. हे खांदे दोन्ही बाजूचे जोपर्यंत उंचवत नाहीत आणि इथे आतल्या बाजूला खड्डा पडत नाही तोपर्यंत हा आंबा हार्वेस्टिंगला तयार होणार नाही. दुसरी एक गोष्ट महत्वाची की प्रत्येक आंबा सारखंच करतो अशातला भाग नाही, पण जनरली हापूस म्हणा, केशर म्हणा, रत्ना म्हणा, हे जर आंबे तुमच्याकडे असतील तर ते इथे पोटाकडे ह्या भागाकडे गोल होतात. हा गोलपणा जो आहे तो देखील मॅच्युरिटीचे एक साईन आहे आणि जेव्हा तो गोलपणा निर्माण होतो, अंडाकृतीने गोल झाला पाहिजे तो पोटाकडे, तो जेव्हा गोल तयार होतो त्यावेळेला आंबा हा हार्वेस्टिंगला रेडी झालेला आहे असं मी समजतो. आता ही म्हणजे दाखवण्याची पद्धत, हा विद्यापीठाने निर्माण केलेला नूतन जेल आहे. हा आपल्याकडे दापोलीला आपल्याला विकत मिळतो आणि हा जो आहे हा इथेच अण्णा महाजन म्हणजे माधव महाजन म्हणून आहेत, त्यांनी तयार केलेला चलाक जेल आहे. त्या चलाक जेलाला जर समजा आपण पाहिलं तर इथे एक अँगल दिला गेलेला आहे आणि ह्या अँगल मध्ये डोक्यावर असलेला जो जे फळ आहे ते देखील झेल्यामध्ये पडतं. हा आंब्यासाठीच असं नव्हे, आता हा आतमध्ये निरफणस आहे, हे त्याच्याबरोबर जे चिकू आहेत, तर सगळ्याच फळांसाठी हा वापरता येऊ शकतो. याचे ब्लेड खूप शार्प आहेत, यांना राष्ट्रपतींकडनं यांचा सन्मान झालेला आहे, असे हे शेतकरी आहेत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्याच्याकडे खूप मोठी बाग आहे तो हा विचारच करत नाही किंवा मी दिवसभर हार्वेस्ट करणार आहे, पण शक्यतो जिथे काढणी आहे तर ती सकाळी 10 वाजेच्या अगोदरपर्यंत आटपली पाहिजे आणि संध्याकाळी 4 वाजल्यानंतर ती सुरू झाली पाहिजे. कारण ट्रान्सपिरेशन हा विषय सगळ्यांचाच आहे, मग तो फळामध्ये पण आहे, पानांमध्ये पण आहे आणि ते जर समजा आपल्याला त्याचा शॉक फळाला व्हायला नाही द्यायला पाहिजे असेल, फळाचं रेस्पिरेशन वाढायला नाही द्यायला पाहिजे असेल, तर आपण त्याची जी काढणी आहे ही सकाळी लवकरच्या पिरियडमध्ये किंवा संध्याकाळी उशिराच्या पिरियडमध्ये करणं खूप आवश्यक आहे. जिथे आतमधल्या बाजूचा आंबा आहे तो आंबा बाबा काढला, आपण तो क्रेटमध्ये ठेवला, क्रेटमधनं गाडीमध्ये त्याला हुड आहे, सावलीतनं त्याची पटकन आपण ट्रान्सफर केला, जिथे पॅक हाऊस आहे तिथे तो पुन्हा सावलीत ठेवला, तिथे त्याला थंड पाण्याची ट्रीटमेंट दिली, तर निश्चितपणे आपला आंबा जो आहे हा जास्त कालावधीसाठी राहू शकतो. आता मी माझा स्वतःचा जो पीएचडीचा रिसर्च आहे तो आंब्यामध्येच केला.
तो करत असताना मी ही एक ट्रीटमेंट दिली होती. ही अगदी साधी सोपी सरळ ट्रीटमेंट आहे आणि याच्यातनं तुम्ही आंब्याचं पहिलं सुरुवातीला ज्याच्यावर कुठे भेगा गेलेल्या आहेत, जिथे कुठे रोग तुम्हाला झालेला आहे असा आंबा आहे, की जिथे कुठे फाटलेला आंबा आहे, हे अशा आंबे हे काढून टाकावे. त्याच्यानंतर जर जर समजा तुम्ही बघितलं तर साध्या पाण्यामध्ये आपला आंबा हा बुडवायचा आहे. साध्या पाण्यामध्ये आंबा बुडवल्यानंतर जर समजा त्याच्यामध्ये आंबा तरंगला तर याचा अर्थ त्याची जी घनता आहे ही या पाण्याची एक असते, त्याच्यापेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे सर्वसाधारणपणे हा कोवळा आंबा आहे आणि त्याच्यामुळे तो वेगळा करायचा. त्याच्यानंतर हाच आंबा सर्वसाधारणपणे 2.5% मिठाच्या द्रावणामध्ये बुडवायचा. 2.5% मिठाचं द्रावण म्हणजे 10 लिटरला पाव किलो. हे खडा मीठ तुम्ही जे आहे ते वापरू शकता. त्याच्यामध्ये बुडवल्यानंतर मीठ हे फंजीसाईड आहे आणि त्याचप्रमाणे त्याचा जो बाहेरच्या सालीमध्ये जर समजा कुठे काही अंडी असतील तर ती डिहायड्रेट करण्यामध्ये पण त्याचा रोल आहे. त्याच्यामुळे मिठाच्या द्रावणाची साधी ट्रीटमेंट तुम्ही देऊ शकता. मिठाच्या द्रावणात आंबा बुडवल्यानंतर दोन गोष्टी होतील, एक म्हणजे आंबा बुडेल आणि एक म्हणजे आंबा तरंगेल. आता हे हापूसमध्ये तर मी म्हणजे दरवर्षीच करतो. यावर्षी केशर आणि रत्नामध्ये पण करून बघायचा विचार आहे. जर समजा तुम्ही पाहिलं तर हा जो तरंगलेला आंबा आहे मिठाच्या द्रावणामध्ये तो वेगळा ठेवायचा आणि बुडलेला आंबा हा वेगळा ठेवायचा आहे. 2.5% मिठाच्या द्रावणाची जी घनता आहे ती 1.02 आहे. आता तुम्हाला 3 ग्रेडचे आंबे याच्यामध्ये उपलब्ध होणार आहेत. पहिला आंबा जो आहे त्याची घनता 1 पेक्षा कमी आहे. दुसरा आंबा जो आहे त्याची घनता 1 ते 1.2 मध्ये आहे आणि तिसरा आंबा जो आहे त्याची घनता 1.2 पेक्षा जास्त आहे. आता पहिला जो आंबा आहे हा तुम्ही लोकल मार्केटला विकू शकता, तो सुरकुतणार आहे. दुसरा जो आंबा आहे हा तुम्ही एक्सपोर्ट मार्केटला पाठवू शकता, त्याची शेल्फ लाईफ जास्त आहे. आणि तिसरा जो आंबा आहे हा आतून पिकायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे तो तुम्ही लोकल मार्केटला विकू शकता. आता विषय कसा होतो, ज्या वेळेला आपण अशा प्रकारची ग्रेडिंग करत नाही आणि जो कोवळा आंबा आहे तो आंबा ज्याचा रेस्पिरेशन रेट फास्ट असतो त्याला देखील आपण इथिलिनची ट्रीटमेंट देतो. जो आतमधून पिकायला लागलेला आहे आंबा त्याला पण आपण इथिलिनची ट्रीटमेंट देतो आणि जो चांगला आंबा आहे त्याला पण आपण इथिलिनची ट्रीटमेंट देतो आणि तिन्ही आंबे एकत्रच पॅक करतो. आणि हे जेव्हा आपण असे तिन्ही आंबे एकत्र पॅक करतो तेव्हा तुम्ही विचार करा की जो हुशार मुलगा आहे, जो मुलगा आहे आणि जो ऍव्हरेज मुलगा आहे, अशा तिघा जणांना जर एकत्र बसवलं तर कोणाचा ना कोणाला तरी गुण लागणारच आहे. आणि त्याच्यामुळे जर समजा तुम्ही बघितलं तर कोवळा आंबा लवकर खराब होतो, त्याच्या कंप्लेंट्स येतात, काही आंबे पिकले नाहीत. दुसरा तुम्हाला येतो किंवा तुम्ही सांगितलेलं पेटी अमुक तारखेला उघडा पण अगोदरच पेटी पिकली. मग हा जो प्रश्न आहे की पेटी पिकणे, पेटी लवकर तयार होणे, फळं कच्चीच राहणे, ती सुरकुतणे, हा प्रॉब्लेम इथल्या इथे सॉल्व्ह होऊ शकतो जर ह्या प्रकारचं ग्रेडिंग झालं तर. आणि मग त्याच्या पुढे जर समजा तुम्हाला ग्रेडिंग करायचं असेल तर तुम्ही वजनावर करू शकता. जनरली अ ब क ड किंवा A++A+A B+B+C अशा प्रकारचं ग्रेडिंग होतं आंब्यामध्ये. हे पेटीचे फोटो आहेत. जर समजा तुम्ही पाहिलं तर गवत वापरूनच पॅकिंग करतात. आता मी हे कितीतरी शेतकऱ्यांना विचारतो, जर समजा इथिलिनची ट्रीटमेंट देत आहे आणि तुम्ही तो आंबा दुसऱ्या दिवशीच पिकणार आहे याची जर काळजी घेताय तर परत आडीमध्ये कशाला घालताय? कारण गवतात घालणं म्हणजे आडीमध्येच घालण्यासारखं आहे. मग अशा वेळेला जो बॉक्स वापरणार आहे तो CFB बॉक्स वापरणं गरजेचं आहे. त्या CFB बॉक्सचे जे छिद्र आहेत जर रायपनिंग ट्रीटमेंट दिलेली असेल तर ह्या काळजी घ्यायलाच हव्या आहेत, कारण त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जमा न होणं गरजेचं आहे. उद्या तुम्ही बघितलं तर सालीकडनं तो भाजल्यासारखा होतो, का तर त्याचे जे होल्स आहेत ते ओपन झालेले नाहीत त्या बॉक्सचे, त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड आतल्या आतमध्ये जमा होतो आणि जो आंबा आहे हा भासतो. तर ह्या काही गोष्टी ज्या आहेत ना या फार गरजेच्या आहेत, छोट्या छोट्या आहेत पण त्या गोष्टी समजून करणं गरजेचं आहे. हा आडीचा आंबा आहे जो तो 8 दिवस लावतो, त्याला रायपनिंगची गरज नाही, म्हणजे रायपनिंग ट्रीटमेंट देण्याची गरज नाही. पण हे कधी जर कोवळा आंबा काढलेला असेल तर त्याला गॅरंटेड तुम्हाला रायपनिंगची ट्रीटमेंट द्यावीच लागणार आहे. पण जेव्हा तुम्ही मॅच्युअर आंबा त्याच्यामध्ये भरताय त्यावेळेला तो 8 दिवसांनी पिकणार आहे. दुसरी गोष्ट, तुमचा आंबा नेमका कुठे जातो ह्याही गोष्टीवर फार महत्वाची म्हणजे बाब आहे. तो ड्राय एरियामध्ये जातो की तो ह्युमिड एरियामध्ये जातो. जर समजा तुम्ही ह्याही गोष्टीचा विचार केलात तर ज्या आंब्याला ह्युमिडिटीची सवय आहे, म्हणजे जनरली असं म्हटलं जातं की कुठलाही आंबा पिकत असताना सर्वसाधारणपणे 27च्या वरती टेम्परेचर म्हणजे 32 डिग्री टेम्परेचर पर्यंत जातं
आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी साधारण 70% वर जाते. हे जेव्हा असेल तेव्हा आंबा पिकायला लागतो. आणि जर समजा हे निर्माण केलं गेलं तर आंबा लवकर पिकू शकतो. आता जर समजा हे निर्माणच केलं गेलं नाही आणि डायरेक्ट आंबा जर समजा पॅक झाला आणि तो ह्युमिड एरियाच्या ऐवजी ड्राय एरियात गेला, म्हणजे आपल्या जे ऐकण्यापैकी काही जण आहेत त्यांना हा अनुभव आलेला असेल की बाबा आपल्याकडनं आंबे अगदी नागपुरात गेले आणि ते तिथे भाजलेल्या अवस्थेत निघाले. तर मग हा प्रॉब्लेम तिकडेच येण्यासारखा आहे की थोडे पिकवून पाठवा, थोडा त्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे तेव्हा पाठवा, नाहीतर तुमचे हे प्रश्न येणारच आहे. सर्वसाधारण ग्रेडिंग मी जसं म्हटलं तसं की सरसकट आंबे आपण जेव्हा विकून टाकतो त्यावेळेला आपल्याला होणारा जो फायदा आहे हा फार कमी आहे. सर्वसाधारण 5,332 रुपये आपल्याला जर समजा आपण एका झाडाचे आंबे विकले तर मिळतात. पण तेच जर आपण ग्रेडिंग करून विकले तर आपल्याला 7,219 आंबे त्याच्यात 7,219 रुपये मिळतात. मग हे जे काय गणित आहे जवळजवळ 2,000चं, हे गणित जर समजा आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्या ग्रेड तयार करणं आणि ग्रेडनुसार आंबा विकणं हे फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही मार्केटमध्ये काम करत असता त्यावेळेला लगेच एका दिवसामध्ये पैसे कमी करू नका. कदाचित आंबा पाठवत असताना तुम्ही जर बाजारात दर उतरला असेल तर वरच्या ग्रेडचा आंबा, साहेब मी तुम्हाला ह्या वेळेला म्हणजे मोठा आंबा देतोय बरं का त्याच दराने, असं म्हणून तो पाठवा आणि मग नंतर पैसे कमी करा. पण हाही एक मोठा मी बाजारात बघितलंय की आज मला तुम्ही 150 रुपयाने पेटी देणार आहे आणि उद्या तुम्ही सांगणार की आज 100 रुपये झाली. तर याच्यातनं देखील त्या जे स्वतः व्यवसाय करतात त्यांची पत जी आहे ही निश्चितपणे जाते आणि ह्याही गोष्टीचा विचार होणं फार गरजेचं आहे. माझ्या दृष्टिकोनातनं प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःचं पॅकेजिंग युनिट म्हणजे पॅक हाऊस असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपल्याला खरोखरच म्हणजे लवकर आंबा काढतोय आणि त्याला आपल्याला पिकवायचं आहे तर त्याच्यासाठी गाव पातळीवर एक रायपनिंग चेंबर उभं राहणं गरजेचं आहे. रायपनिंग चेंबरमध्ये सर्वसाधारणपणे आत्ताच्या घडीला गॅसची ट्रीटमेंट असलेलं रायपनिंग चेंबर अपेक्षित आहे की त्याच्यामध्ये 100 ppm पर्यंत इथिलीन देऊन आंबा आपण पिकवू शकतो. अगदी हायर लेवलला 200 ppm पर्यंत जाऊ शकतो गॅसमध्ये. तिसरा जर समजा विषय बघितला तर ब्लॉक लेवल पर्यंत जर समजा आपल्याला कुठे एक्सपोर्ट करायचं आहे तर त्याच्यासाठीचे जे ट्रीटमेंटच्या फॅसिलिटीज आहेत किंवा प्रोसेसिंग युनिट जे आहे ते तालुका स्तरापर्यंत आपल्याला असणं गरजेचं आहे. डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंत कोल्ड स्टोरेज किंवा मग मॉलमध्ये पाठवायचं आहे तर तिथे तुम्ही ते पाठवू शकता. तिथे फेडरेशन असणं गरजेचं आहे आणि जिथे एक्सपोर्ट करायचं आहे तिथे त्याचं कन्सोर्शियम असणं, वेपोरी ट्रीटमेंट जसं वाशीला सगळं एकत्र आहे की तिथे वेपोरी ट्रीटमेंट पण आहे, तिथे हॉट वॉटर ट्रीटमेंट पण आहे, तिथे इरेडिएशन युनिट पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या स्टेट लेवलवर असणं गरजेचं आहे. विद्यापीठाने आदरणीय डॉक्टर केशव हरी पुजारी KH पुजारी सरांनी एक KKV फळ पिकवणी कक्ष तयार केलेला आहे. हे आमचे जसं मी गेल्या वेळेला आपल्याला म्हटलं की हाय डेन्सिटी म्हटलं तर गुंजाटे सर माझे गुरु आहेत, म्हणजे यांनी मला शिकवलंय. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही फिजिओलॉजी म्हटलं आंब्यामध्ये बदल तर बुरोणकर सर माझे गुरु होते, त्यांनी मला शिकवलंय. प्रोसेसिंग म्हटलं तर डॉक्टर CD पवार सर आहेत आणि पोस्ट हार्वेस्ट म्हटलं तर पुजारी सर आहेत. रिज्युनेशन म्हटलं तर हळदणकर सर आहेत. या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही तयार होतोय. त्याच्यामुळे हे जर तुम्ही बघितलं की फळ पिकवणी कक्ष आहे हा इतका सोपा आणि सरळ विषय आहे. हा 3 बाय 3 मीटरचा घोळणा आहे आणि हे वरती त्याला बंद करायचं हे आहे. हे फ्लॅप आहेत की जे आपण म्हणतो बंद करता येतात. याच्या आतमध्ये खालच्या पोर्शन मध्ये आपण 9 क्रेट रचू शकतो रिकामे, कारण इथे कार्बन डायऑक्साईड जमा होतो तर भाजल्यासारखे होतात आंबे, म्हणून हे रिकामे ठेवायचे आणि मग ह्याच्यावर आंबे आपण जवळजवळ 3 थर लावू शकतो. टोटल 750 किलो ते 800 किलो आंबा या एवढ्या रायपनिंग चेंबरमध्ये पिकू शकतो. याला इकडनं खालच्या बाजूने आतमध्ये फवारणी करण्याची सोय आहे. तर इथिलीनचे सिलेंडर येतात, जसे डिओड्रंट येतात तसे सिलेंडर येतात. तर ते सिलेंडर जर समजा आपण मारले, एक पूर्ण सिलेंडर 750 किलोसाठी पुरेस आहे आणि याची किंमत पण साधारण 500च्या आसपास आहे. तर तो पूर्ण हा आंबा आपला जो आहे हा याच्यामध्ये पिकतो. हे सर्वसाधारण एक दिवस पूर्ण त्याला 24 तास बंद करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ते उघडून त्यातली गरम हवा बाहेर काढून टाकायची आहे आणि हा आतला जो पोर्शन आहे, हा सगळा खालचा जो पोर्शन आहे हा ओला करायचा आहे, कारण ह्युमिडिटी वाढायला पाहिजे म्हणून.
आणि याच्यावरती देखील गोंडपाटा आपण लावून ठेवू शकतो. सांगण्यामागचा उद्देश असा की आदर्श पीक म्हणजे याची कॉस्टिंग जर समजा तुम्ही बघितली घोळणा किंवा सगळं तर 10,000च्या आतली आहे. तर अशा प्रकारचं पण पिकवणी कक्ष जो आहे हा आपण तयार केलेला आहे विद्यापीठाने आणि याचा निश्चितपणे आपण फायदा घेऊ शकता. पुजारी सर, मी पाटील साहेबांना विनंती पण करेन की आपण पुजारी सरांचं एक खास याच्यासाठीचं लेक्चर अरेंज करू शकता. सर निश्चितपणे याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. आंब्याच्या बाबतीत जर समजा पुढची गोष्ट जर समजा आपण पाहिली तर आंब्याला पिकवण्याच्या 2 ट्रीटमेंट येतात. पहिली ट्रीटमेंट जी येते ती डिपिंगची करतो आपण. त्याला सर्वसाधारणपणे आपण 500 ppm इथिलीन म्हणतो की त्याच्यामध्ये सर्वसाधारण 1 ml पर लिटर आपण इथिलीन वापरतो आणि 5 मिनिटासाठी बुडवून ठेवतो. इथ्रल वापरतो आणि 5 मिनिटासाठी बुडवून ठेवतो. याच्यामध्ये होतं काय की ज्या सरफेसला चांगल्या प्रकारे म्हणजे आपण पहिला आंबा जो खाली टाकतो तोच उशिराने बाहेर काढतो, तर त्याला जी ट्रीटमेंट मिळायला पाहिजे ती व्यवस्थित मिळून जाते आणि वर टाकलेला आंबा जो आहे तो लगेच बाहेर निघतो. त्याच्यामुळे त्याचं पिकणं आणि ह्याचं पिकणं याच्यामध्ये फरक पडतो. कुठलाही आंबा पिकत असताना शेवटी कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो आणि तो कार्बन डायऑक्साईड कसा लवकर तिकडनं निघून जाईल आणि हवा कशी खेळती राहील हे जर समजा पाहिलं तर आंब्याला इव्हननेस येतो. कार्बन डायऑक्साईड जर समजा निघून नाही गेला तर त्या ठिकाणी गरमी निर्माण होते आणि आंबा भाजल्यासारखा होतो. मग सालीकडनं सुटणं, बाठा तापणं, आतल्या बाजूने त्याचा रंग बदलणं, चॉकलेटी होणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या इम्प्रॉपर रायपनिंग केल्याच्या आहेत. आता हे वापरत असताना आपण कुशनिंग हा फार महत्वाचा विषय आहे की आंबा जेव्हा आपण एखाद्या बॉक्समध्ये भरतो तर तो भरत असताना जर समजा तुम्ही पाहिलं तर त्याला आता नवीन फोमनेटचे तुकडे मिळतात म्हणा किंवा पूर्ण फोमनेटचं एक पूर्णच्या पूर्ण सेट मिळतो. तर तो घेऊन आपल्या आंब्याची साईज कशी आहे त्यानुसार बघून तो कट करणं, आंबा त्या फोमनेटमध्ये घालणं आणि मग तो रचणं. रचत असताना पण पहिली जी साईड आहे ही साईड जो टोकाकडचा भाग आहे ते 3 आंबे रचणं आणि मग त्याच्या समोरच्या बाजूला देठाला देठ लावून उरलेले 3 म्हणजे 3 आंबे रचणं, त्याच्या पुढे 3, त्याच्या पुढे 3 आणि हे सेम वरच्या बाजूला उलट करणं. म्हणजे ज्या ठिकाणी 3 आंबे लावले आहेत शेवटचे तिथे तो देठाकडचा आंबा येतो आणि पुन्हा 3. ही आंब्याची पद्धत मला म्हणजे देवगडात शिकवली गेलेली आहे घरी. त्याच्यामुळे सांगण्यामागचा उद्देश असा आहे की आंबे पॅक करत असताना आपल्याला या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. जेव्हा आपण 2 डझनचे आंबे पॅक करतो कुठेही चेपून न भरणं याही गोष्टी फार गरजेच्या आहेत. मी जे मगाशी म्हणत होतो की पॅक हाऊस आपल्याला पाहिजे ते हवेशीर पाहिजे. तिथे आंबा आतमध्ये आल्यानंतर त्याला थंडावा मिळाला पाहिजे, आंबा थंड झाला पाहिजे. या गोष्टीची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. कुठेही त्याच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणावर जर समजा तुम्ही पाहिलं तर गरमी निर्माण होणार नाही, रेस्पिरेशन वाढणार नाही, या गोष्टी फार गरजेच्या आहेत. जर समजा तुम्ही पाहिलं ना तर इथे बघा, इथे कुठेही वजन काटा ठेवलेला नाहीत पण हे आंबे शिस्तीत ग्रेड झालेले आहेत. इथे तो स्टुलावर माणूस बसून जो तज्ञ माणूस आहे त्यातला की जो हातात घेऊन सांगू शकतो की हा आंबा कुठल्या वजनाचा आहे, अशी माणसं आहेत की ते हे ग्रेड करत जातात. तशी प्रत्येक ठिकाणी आहेत, त्यांना जपणं फार गरजेचं आहे. हे झेले ठेवायची व्यवस्था, ह्या पेट्या ठेवायची व्यवस्था, बाकीच्या सगळ्या ठिकाणी स्वच्छता असणं हे देखील फार गरजेचं आहे. माझ्या मते आपल्या सगळ्यांना माहितच असेल की नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन नावाचा एक प्रोजेक्ट म्हणजे मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर MIDH असा प्रोजेक्ट चालू आहे आणि त्याच्यामध्ये पॅक हाऊस जर समजा बांधायचं असेल तर त्याच्यासाठी सबसिडी देखील आहे. त्याच्यामुळे पॅक हाऊस आपण बांधणं फार गरजेचं आहे. या पॅकेजिंगच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता जर समजा तुम्ही बघितलं तर हा पूर्णपणे थर्माकॉल आणि त्याच्यामध्ये हे असं कट केलेले अशा प्रकारचे देखील हे नामदोक मायचे आहेत आंबे, हे ठेवायची पद्धत आहे. जर समजा तुम्ही इथे बघितलं तर कागद घालून त्याच्यामध्ये पेटीमध्ये रचणं, हे जे मी मगाशी म्हटलं फोमनेट मध्ये रचणं, हे असे क्रेटमध्येच बॉक्स घालून खालच्या म्हणजे पुठ्ठा वापरून त्याच्यामध्ये आंबे रचणं, हे लवकर पिकायला पाहिजे म्हणून पुन्हा क्रेटमध्ये पुन्हा चॉकलेटी रंगाचा पेपर घालून रचणं आणि हे पेटीमध्ये पुन्हा पार्टिशन्स करून त्याच्यामध्ये पॅक करणं, असे नाना विविध प्रकार आंब्याच्या पॅकेजिंग मध्ये आहे. आपल्याला हा खास देवगडचा आहे तरी
पॅकिंग कसं करतात हे कदाचित त्याच्यातनं दिसेल. हा मूव्ह होत नाहीये, कदाचित बाहेर पडून मी तुम्हाला तो मूव्ह करून दाखवेन. झाला का? ठीक आहे, नंतर दाखवतो. आज जर समजा तुम्ही बघितलं तर हे त्याचं कालावधी आहे की सर्वसाधारणपणे 1 ते 4 दिवस सनराईप, 5 ते 6 अर्ली राईप. याला ट्रीटमेंट नाही दिलेली बरं का. हा नैसर्गिक सगळ्याच आंब्यांचा कालावधी दिलेला आहे. पार्शली राईप 7 ते 11, 12 ते 17 आणि 18 ते 19. आंबा जर प्रॉपर स्टेजला काढला असेल, ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मगाशी मी म्हटलं तसं 1 ते 1.2 मध्ये आहे, तर तो आंबा हा ह्या पद्धतीने जातो. जर समजा कोवळा आंबा असेल तर तो लवकर पिकू शकतो, म्हणजे लवकर पिवळा होतो. जर समजा तो म्हणजे आंबा हा उशिराने काढलेला असेल तर त्याची जी अर्ली राईप स्टेज आहे ती इथपर्यंतच येऊन जाते, आणि सॉरी राईप स्टेज जी आहे ती इथेच येऊन जाते, आणि 7व्या-8व्या दिवशी तो पूर्ण ओव्हर राईप स्टेजला निघून जातो. आता हे आपण आंबा कसा ठेवतो त्याच्यावर अवलंबून आहे. मी मगाशी पण आपल्याला सांगितलं तर 100 ppm गॅस चेंबरचं कॉन्सन्ट्रेशन आहे इथलिनचं, आणि 500 ppm डीपचं कॉन्सन्ट्रेशन आहे. आता जर समजा तुम्ही पाहिलं तर कोल्ड स्टोरेजला मी आंबा ठेवला होता 13 डिग्री सेल्सिअसला, सॉरी 12 डिग्री सेल्सिअसला, 14 डिग्री सेल्सिअसला आणि 16 डिग्री सेल्सिअसला. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जाणवली ती म्हणजे जर समजा आंबा आपण कोल्ड स्टोरेजला ठेवला असेल तर आंब्याला वास येत नाही. म्हणजे आपण जे गिराईक आपली जी येतात ती आंबा उचलतात आणि वास घेऊन बघतात, तर तो वास काय आहे, तो थंड याच्यामध्ये राहिल्यामुळे त्याचा तो वास डेव्हलप होत नाही, आणि तेच जर उष्णतेमध्ये गेला तर तो वास डेव्हलप होतो. तर त्याच्यामुळे जर समजा आपल्या गिराईकालाच हे माहीत नसेल की बाबा थंड याच्यामध्ये ठेवल्यानंतर वास येत नाही, त्याच्यामुळे गिराईकाचं आपण ज्ञान वाढवणं आणि त्याला हे समजावून सांगणं की बाबा हा आपण प्रीकूल्ड केलेला आंबा आहे. प्रीकुलिंग ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी आपण करायला पाहिजे, की आपण अगदी 38 डिग्री सेल्सिअसला आंबा हार्वेस्ट करतो, त्याचा रेस्पिरेशन रेट खूप असतो आणि त्याच्यामुळे तो लवकर उतरतो. मग त्याची जी रायपनिंग आहे, म्हणजे त्याचं जे पिकणं आहे ते जर आपल्याला कमी करायचं असेल आणि आंबा जास्त कालावधीसाठी टिकवायचा असेल, तर अशा पिरियडला आपण काय करायला पाहिजे की त्याला लगेच आपण प्रीकूल्ड करायला पाहिजे. मग प्रीकूल्ड करत असताना 2 गोष्टींचा वापर केला जातो. एक म्हणजे पाण्याचा वापर केला जातो. थंड बर्फाचं पाणी जे आहे ज्याचं टेम्परेचर सर्वसाधारणपणे 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा पण खाली आहे, अशा पाण्यामध्ये आंबा बुडवला जातो आणि त्याचं जे तापमान आहे ते अगदी खाली आणलं जातं. सर्वसाधारण 16 डिग्री पर्यंत खाली उतरवलं जातं, आणि मग त्याच्यानंतर आंबा ठेवून थोडा वाळवला जातो पंख्याखाली, आणि मग त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या सगळ्या ट्रीटमेंट त्याच्यावर केल्या जातात. दुसरा जो आहे तो सगळे क्रेटच्या क्रेट हे एक कोल्ड स्टोरेज मध्ये आणले जातात, जिथे 8 ते 10 डिग्री टेम्परेचर आहे. जसं जसं त्या आंब्याचं टेम्परेचर उतरत जातं, म्हणजे खाली 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 उतरतं, आणि कोर टेम्परेचर जेव्हा त्याचं सर्वसाधारण 13 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास येतं, त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू पुन्हा टेम्परेचर वाढवलं जातं आणि त्याला बाहेर काढला जातो. म्हणजे ह्या 2 पद्धती आहेत आंब्याला प्रीकूल करण्याच्या. मी म्हटलं तसं डिसॅपिंग ही एक पद्धत आहे. त्याच्यानंतर पुढे डिसॅपिंग करून झालं तर की त्याचा चीक निघायला पाहिजे, मग वॉशिंगची पद्धत आहे. वॉशिंग करून झालं की ग्रेडिंगची पद्धत आहे. ग्रेडिंग करून झालं प्रीकुलिंग आहे. कारण कुठला माल कुठे जाणार आहे, किती दिवस टिकणार आहे, त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही बघितलं तर रायपनिंग ट्रीटमेंट आहे, किंवा त्याच्यानंतर पाहिलं तर वेपर हीट ट्रीटमेंट आहे. सर्वसाधारण जर समजा तुम्ही बघितलं तर ह्या वेगवेगळ्या कंट्रीजच्या रिक्वायरमेंट आहेत. केसरचा जर समजा विचार केलात तर 200 ते 250 ग्रॅमचा आंबा मिडल ईस्टला जातो. नेदरलँड किंवा युकेला जर बघितलं तर 225 ते 250 ग्रॅमचा आंबा चालतो. जपान युएसएला 250 ते 300 ग्रॅमचा आंबा चालतो. जर समजा तो बाय पोस्टने पाठवायचा असेल तर 13 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागतं. बाय एअर पाठवायचं असेल तर 19 ते 20 डिग्रीचं टेम्परेचर लागतं. वेगवेगळ्या व्हरायटीना वेगवेगळ्या देशानुसार कुठल्या ट्रीटमेंट कराव्या लागतात ते ह्या टेबलमध्ये दिलेलं आहे. उदाहरणार्थ युएसए ऑस्ट्रेलियाला पाठवायचं असेल तर त्याच्यासाठी इरॅडिएशनची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जपानला पाठवायचं असेल तर त्याच्यासाठी वेपर हीट ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर युरोपियन युनियनला पाठवायचं असेल तर त्याला देखील वेपर हीट ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. न्यूझीलंडला वेपर हीट ट्रीटमेंट, हे प्रत्येकाचे डिटेल्स बदलत जात आहेत. मी हे तेच दाखवण्यामागचं कारण, इथे जर बघितलं तर 47.5 डिग्री सेल्सिअस 20 मिनिटाला आहे किंवा 46.5, इथे 48, इथे 47.5, त्यांचे त्यांचे जे स्टँडर्ड आहेत. आणि हे आहे ना, हे तुम्हाला ऑथराइज्ड वेपर हीट ट्रीटमेंट युनिट कडनं करा. म्हणजे मी बाबा घरी करतोय आणि एक्सपोर्ट करतोय असं चालत नाही. हे वेपर हीट ट्रीटमेंट युनिट किंवा हॉट वॉटर ट्रीटमेंट युनिट जे रजिस्टर्ड आहेत त्यांच्याकडनंच ह्या गोष्टी करून घ्याव्या लागतात. किंबहुना आपल्या सगळ्यांनी एकत्र येऊन एक बाबा युनिट तयार केलं आणि ते रजिस्टर केलं असंही होऊ शकतं. आज फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स ज्या उभ्या राहत आहेत त्यांनी निश्चितपणे ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आता फळमाशीचा म्हणजे पोस्ट हार्वेस्ट मधले पण प्रॉब्लेम्स जे आहेत त्याचा विचार आपण करूया. की जर समजा तुम्ही फळमाशीचा विचार केला तर ही फळमाशी अशी दिसते पहिली आधी, आणि ही फळमाशी गोळा करायची झाली तर आपल्याला आपल्या बागेच्या बाहेरच्या बाजूला, कारण आपण बागेत लावला ना तर फळमाशी बागेत येणार. आपला बाहेर लावायचा आहे आपल्याला सापळा, की बागेमध्ये येऊ नये, ती बाहेर जावी. आणि तो कामगंध सापळा आहे, तो त्या मेलला अट्रॅक्ट करण्यासाठीचा सापळा आहे. तर त्याच्यामुळे तो रेग्युलर साफ करणं, त्याचप्रमाणे त्याच्यातलं जे इन्सेक्टिसाइड आहे ते बदलणं, किंबहुना काही काही वेळेला जर बघितलं तर त्याचा जो कालावधी आहे हा 15 ते 25 दिवसचा दिलेला आहे लुअर्सचा. पण जिथे ड्राय एरिया आहे, जिथे तापमान जास्त आहे, तिथे त्याचं लुअर आहे लवकर सुकतं आणि मग नंतर त्याला वासच येत नाही. मग अशा वेळेला त्याला 7 दिवसांनी रिचार्ज करणं हे फार गरजेचं आहे. आणि हे हेक्टरी 4 सापळे जर समजा तुम्ही लावलेत तर माझं नेहमी हे सांगणार होतं शेतकऱ्यांना, की जर समजा तुम्ही सापळे लावणार असाल तर आजूबाजूच्यांना पण गिफ्ट म्हणून द्या, कारण त्यांनी पण ते लावले पाहिजेत. नाहीतर त्यांच्या बागेतल्या पण ज्या फळमाशा आहेत त्या तुमच्याकडे येतील. त्याच्यामुळे सर्वांनी एकत्रित समूळ नाश करणं त्या गोष्टीचा गरजेचं आहे. या सापळ्यांमध्ये पण आपण जातो आणि सांगतो बाबा मला सापळे दे फळमाशीचे. आपण हे नाही सांगत की बाबा आंब्यासाठीचे पाहिजेत का भाजीपाल्याचे पाहिजेत, कारण आंब्यासाठी आपल्याला मिथाइल युजॅनॉलचा सापळा लागतो आणि भाजीपाल्यासाठी आपल्याला क्युल्युअरचा सापळा लागतो. किंबहुना कितीतरी शेतकरी मला सांगतात की सर आम्ही सापळा लावला पण फळमाशीच आली नाही, किंवा आली पण ती दुसऱ्या टाईपची आली. मग हे आपण लक्षात घ्यावं की आंब्यासाठी जर सापळा असेल तर त्याला मिथाइल युजॅनॉलच आपल्याला वापरायला लागतं, आणि जर फळमाशीचा सापळा असेल तर त्याला आपल्याला क्युल्युअर वापरायला लागतं. तर ह्या गोष्टीची काळजी आपण निश्चितपणे घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा जो विषय येतो तो म्हणजे फळकूज, जे मी मगाशी पण आपल्याला सांगितलं. हा जो सगळ्यात एक चांगला उपाय जो इथे दिसतोय आपल्याला, की हापूस आंब्याची काढणी पश्चात फळकूज जर थांबवायची असेल तर पोटॅशियम मेटाबाय सल्फेट 5 ग्रॅम 100 लिटरला पाण्यामध्ये 50 डिग्री सेल्सिअस पाण्यात 10 मिनिटं फळं बुडवून ठेवायचे आणि त्याच्यानंतर काढायचे. जर समजा ही ट्रीटमेंट आपण दिली तर मोठ्या प्रमाणावर ही अशी निर्माण होणारी फळकूज जी आहे ही कमी होते. तिसरी गोष्ट, फळकूज होण्यामागचं कारण काय आहे, तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल की इथे आंब्याला खड्डा पडल्यानंतरच आपण हार्वेस्टिंग करतो. हा आंब्याला जो खड्डा पडतो तिथे दव म्हणा किंवा पाणी म्हणा साचून राहतं, आणि इथे जो देठ असतो त्या देठातनं तरी कोणी त्यावेळेला आतमध्ये शिरू शकत नाही. पण जर हा देठ तुटला तर ह्या परिसरामध्ये, म्हणजे हा इथला जो पोर्शन असतो तिथे त्याचे जे जंतू असतात ते लगेच त्या देठातनं आतमध्ये सुकल्यानंतर देठातनं आतमध्ये शिरतात आणि मग त्याच्यानंतर फळकूज निर्माण होते. मग ती निर्माणच होऊ नये ह्या दृष्टिकोनातनं काय काय काळजी घ्यायची आहे. मग ज्यांच्याकडे ऑर्गॅनिक आहे ते रिठा वापरू शकतात. 5% रिठ्याचं द्रावण हे देखील फळकूज कमी करू शकतं. त्याचबरोबरीने जर समजा हे पोटॅशियम मेटाबाय सल्फेट हा युनिव्हर्सल ज्याला आपण म्हणतो की प्रिझर्वेटिव्ह आहे, तो तोही चालू शकतो. त्याचप्रमाणे मी मगाशी जे मिठाचं पाणी सांगितलं, मीठ हे फंजीसाइड आहे, त्याचा वापर आपण करू शकतो. पण मग ते घातलं आणि काढलं असं करता कामा नये. कमीत कमी 5 मिनिटं तरी त्याच्यामध्ये आपण ठेवलं पाहिजे. दुसरा हा जो ठिपका सगळीकडे पळत जातो, काळा ठिपका, आणि मग त्याचं तो वाढत नाही पण त्याचं त्या ठिकाणीच फुगीर भाग तयार होतो, त्याला आपण अँथ्रॅक्नोज म्हणतो. म्हणजे ग्राहकाने तुम्हाला सांगितल्यानंतर बाबा फळं काळी पडली आहेत, मग ती अँथ्रॅक्नोजने पडली आहेत का फळकूजने काळी पडली आहेत, ही दोघांमुळे झालंय
हे कळणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे जर समजा तुम्ही बघितलं तर तो सुरुवातीपासूनच आपल्याला फळकूज कमी करायची असते. जर फळकूज कमी करायची असेल आपल्याला बागेतली तर आपल्याला 3-4 गोष्टी करणं महत्वाचं आहे. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे बागेची जी कॅनपी आहे, म्हणजे झाडाची जी कॅनपी आहे ती ओपन पाहिजे. सूर्यप्रकाश प्रखर आतमध्ये आला पाहिजे सेंटरला. त्याचबरोबरीने पावसाळ्यापूर्वी पावसाळ्यानंतर एक बोर्डो मिश्रणाचा कॉपरचा स्प्रे झालाच पाहिजे. आणि पोस्ट हार्वेस्ट मध्ये कार्बन डेझिम डीप हे आपण घेऊ शकतो सर्वसाधारण 5 ग्रॅम 10 लिटरला. तिथे 5 मिनिटं बुडवून ठेवलं तर हे येणारे जे ठिपके आहेत हे उशिराने येतात. आंब्यामध्ये भरपूर जसे जागा आहेत तशा प्रवृत्ती आहेत तसेच रोग व किडी आहेत. जर समजा तुम्ही बघितलं तर आंब्याला पाणी कमी पडतं म्हणून काही रोग होतात आंब्याला. जर समजा उष्णता वाढली तर काही रोग होतात. उदाहरणार्थ सनबर्न म्हणजे जर समजा तुम्ही पाहिलं तर भाजल्यासारखं होतं. काही ठिकाणी जर समजा तुम्ही बघितलं तर इथे भाजल्यामुळे त्या खांद्याकडे अशा प्रकारची कॅव्हिटी निर्माण होते. हे आता कधी होणार आहे तर सर्वसाधारण जून महिन्यामध्ये होणार आहे. मग त्याच्या अगोदर बाबा फळाला बॅगिंग करणं शक्य आहे का? तर आपण बॅगिंग करू शकतो. जर बॅगिंग करणं शक्य नसेल तर बाबा जुन्या आपल्याकडे जर समजा साड्या असतील तर ज्या ठिकाणी आंबा फार मोठ्या प्रमाणावर आहे तर दक्षिण बाजू किंवा पश्चिम बाजू, दक्षिण पश्चिमेच्या बाजूने समजा झाडावर साडी बांधून टाकली तर बाबा तेवढी जे क्रॉप आहेत ते सावलीमध्ये जातील, तेवढी फळं सावलीत जातील आणि त्याच्यावर त्याचा परिणाम होणार नाही. अशा काही ज्या गोष्टी आहेत ह्याची काळजी आपण निश्चितपणे घेऊ शकतो. हा जेली सीड जो आहे हा देखील आंबा आतून पिकायला लागतो त्यावेळेला होतो. याचा जर निर्मूलन करायचं असेल तर आपण जसं मगाशी मी म्हटलं ओव्हर राईप आंबा जो आहे हा आपण देणं टाळलं पाहिजे. आज जर समजा आपण आंब्याच्या बाबतीत विचार केला तर बाबा आंबा जो आहे हा एवढ्या सगळ्या न्यूट्रिशनने युक्त आहे म्हणून खा अशी आपण ऍडव्हर्टाइजमेंट कधीच करत नाही. आपण जी ऍडव्हर्टाइजमेंट करतोय ती ऍडव्हर्टाइजमेंट चवीसाठी करतोय. म्हणजे चवीने खाणार त्याला देव देणार अशी आपली ऍडव्हर्टाइजमेंट आहे. पण जिथे पाश्चात्य लोक त्याला त्या दृष्टिकोनातून विचार करतायत की बाबा ह्याच्यामध्ये कॅलरीज किती आहेत, ह्याच्यामध्ये विटॅमिन सी किती आहे, ह्याच्यामध्ये तर कुठेतरी एकत्रितरित्या त्याचं कुठेतरी अनालिसिस होणं आणि तो अनालिसिस कुठेतरी आपल्या त्या लेबलवर येणं आणि ते लेबल मग मार्केटला जाणं हे फार गरजेचं आहे. आज माझ्या मते केशर आंब्याला पण जीआय मिळालेला आहे, हापूस आंब्याला पण जीआय मिळालेला आहे. पण अजूनही लोकांमध्ये तो जीआय टॅग घेऊन आपल्या पेटीवर लावण्याची जी गरज आहे ती दिसत नाहीये. माझी तुम्हाला ह्या निमित्ताने कळकळीची विनंती आहे की तो जीआय टॅग आहे ना तो बरोबर जिथे पेटी उघडली जाते अशा ठिकाणी चिकटवा की जेणेकरून त्या बॉक्सचा पुन्हा वापर होऊ नये. तो पेटी उघडताना फाटला पाहिजे. अशा प्रकारे जर समजा तुम्ही तो जीआय टॅग वापरलात तर ओरिजिनल बाबा कुठला तर हाच ओरिजिनल हे तरी पैसे देणाऱ्याला कळेल. तर त्या दृष्टिकोनातून आपण ह्या पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये काळजी घ्याल असं मला वाटतं. आणि आता यापुढे आपण जर काही प्रश्न विचारणार असाल तर निश्चितपणे मी आपल्या प्रश्नांना उत्तर देईन. नमस्कार बागायतदार मंडळींनो. अतिशय रसाळ, अतिशय मधुर आणि सगळ्यांना सहज समजेल अशा भाषेमध्ये आपल्याला सरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. मला वाटतं की काढणी आणि काढणीनंतरचं व्यवस्थापन या विषयामध्ये अतिशय सखोल, अतिशय बारकाव्यासहित आणि ऍक्च्युअल शेतावर किंवा पॅकिंग हाऊस मध्ये किंवा घरी आंबा आणल्यानंतर काय करायला पाहिजे हे सर्वच सरांनी आपल्याला आता खूप व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. आता या प्रश्नोत्तराच्या सेशन मध्ये आपण एकानंतर एक जसे जसे हात वर करतील बागायतदार मंडळी तसे त्यांना आपण संधी देऊया. तत्पूर्वी मला 2 प्रश्न सरांना विचारायचे होते. सर, बऱ्याच बागायतदारांची चौकशी येते कारण आम्ही आता आंबा पिकवून विकणे प्रत्येक बागायतदाराने शक्यतो किमान त्याचा 10, 20, 25, 50% तरी आंबा पिकवावा आणि स्वतः विकावा अशा दृष्टिकोनातून आम्ही प्रेरित करत आहोत. आणि 25 लोकांची त्याला बागायतदारांची त्याला संमती पण आलेली आहे. त्यातल्या 5-6 बागायतदारांनी पिकवून विकायला सुरुवात केलेली आहे. त्यातल्या प्रत्येकाचा एक कॉमन प्रश्न होता मला
की इथेपोन म्हणजे इथ्रेल ज्याला म्हणतो आपण, हे वापरणं एफडीएच्या मानकानुसार लीगल म्हणजे कायदेशीर आहे का? आता याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जर समजा आपल्याला आंबा एक्सपोर्ट करायचा असेल तर एक्सपोर्टसाठी डिपिंग बॅन केलेलं आहे माझ्या मते. जर समजा त्याच्यासाठी तुम्हाला गॅसचा वापर करणं त्यांनी बंधनकारक केलेलं आहे. गॅसचा वापर करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की गॅस सर्वदूर पसरतो आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो तेवढ्या पुरता मर्यादित राहतो, त्याच्यानंतर गॅस जो आहे तो उडून जातो. जर समजा आपण पाण्यामध्ये इथिलीन म्हणजे इथरल घालून जर डिपिंग करणार असलो तर आपल्यामध्ये अजून तेवढं ज्याला आपण म्हणतो की इथिलीनची ट्रीटमेंट आपण घरच्या घरी करतो, कुठल्याही मानांकित पॅक हाऊस मध्ये किंवा अशा ठिकाणी आपण ती करायला जात नाही. आणि त्याच्यामुळे जर समजा तुम्ही विचार केलात तर त्याला तुम्ही ऑथेंटिक आहे असं सर्टिफिकेट देऊ शकत नाही. तुम्ही खाताना विचार करा, म्हणजे तुम्ही शेतकरी म्हणून विचार करू नका, तुम्ही विक्रेता म्हणजे विकत घेणारे आहात असा विचार करून बघा. जर समजा तो 5 मिनिटापेक्षा जास्त त्याच्यामध्ये बुडवून ठेवलेला असेल, समजा 10 मिनिटं बुडवलेला असेल, इथरल हा रायपनिंग हार्मोन आहे, तो पिकवण्याचे काम करणार आहे. अशा प्रकारचा आंबा आपण खाणं हे आपल्या शरीराला हानिकारक आहे की नाही? जर ते हानिकारक आहे असं तुमचं म्हणणं असेल तर जी ट्रीटमेंट आहे ही 5 मिनिटाच्या ऐवजी 4 मिनिटं झाली तरी चालेल, पण ती जास्त होतं कामा नये. दुसरं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन जेवढं 1 ml 1.25 ml पडायला पाहिजे तेवढंच पडलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त पडता कामा नये. जर हे तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही पिकवून विका, अन्यथा गॅसचा वापर करा. एफडीएच्या मानांकनानुसार इथ्रेल मान्य आहे? हो, इथरल मान्य आहे सर. ठीक आहे. त्याच्यानंतरचा एक कॉमन प्रश्न होता सगळ्या बागायतदारांचा की आमचं असं यावर्षीचं ऑब्झर्वेशन आहे की जवळपास 135, 140, 45 दिवसापर्यंत आंबा झाडावर आहे मोहरानंतर, म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातल्या आंब्याची अद्याप हार्वेस्टिंगची स्टेज आलेली नाही. त्याची काय कारणं असतील? पहिला, केसर आंब्याच्या बाबतीत बोलतो आम्ही हे. दुसरा, केसर आंब्याला पाणी किती दिवस, किती लिटर आणि किती दिवसाच्या अंतराने द्यावे? तसेच पाणी अधिक दिल्याने मॅच्युरिटी उशिरा होते काय? अशी 2 जोडून प्रश्न आहे. सर, पहिल्याच मी उत्तर देतो की आंब्याचं फ्लावरिंग आणि आंबा तयार होणं हे हीट युनिट्सवर अवलंबून आहे. म्हणजे आंब्याचं फ्लावरिंग जे आहे थंडीवर अवलंबून आहे आणि आंबा तयार होणं जे आहे हे उष्णतेवर अवलंबून आहे. जर समजा आपण ह्या दृष्टिकोनातून विचार केला तर ह्या वेळेला आपलं फ्लावरिंग लवकर आलंय, त्याच्यानंतर थंडी पडली आहे मोठी आणि मग त्याच्यानंतर त्या थंडीमुळे आपला आंबा वाढण्याचा जो स्पीड आहे तो कमी झालाय आणि मग त्याच्यानंतर उष्णता निर्माण झाली आहे आणि आता तो हळूहळू आंबा पिकत चाललाय. आता लोकेशन स्पेसिफिक याच्यामध्ये निश्चितपणे फरक पडणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हेही जाणवलं असेल की मध्ये झाडाने एक स्तब्धता ठेवून त्याच्यातनं नवीन पालवी किंवा नवीन मोहर पण काढला, मग त्याचा देखील आंब्याच्या वाढीवर परिणाम होणार आहे. जर समजा आंब्यावर एकाच वेळेला मोठी फळं, मीडियम फळं, छोटी फळं आहेत तर निश्चितपणे कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि कॉम्पिटिशन वाढल्यामुळे आंबा पिकाला हा उशीर होणार आहे. जर हे मान्य असेल, हे माझं उत्तर तुम्हाला पटतंय का हे तुम्ही बघा. ज्या ठिकाणी एका फांदीला एक मोठा आंबा आहे त्याच ठिकाणी छोटे 2-3 आंबे पण आहेत. जर अशी परिस्थिती असेल आणि ते पण गळत नसतील तर निश्चितपणे जे रस मोठ्या आंब्याकडे जायला हवाय तो 3 आंब्यांमध्ये डिवाइड होतोय आणि त्याच्यामुळे देखील पिकायला उशीर होतो. दुसरं, पाण्याचा जे तुम्ही प्रश्न विचारलात, सर, पाणी आजच्या घडीला सगळ्यांसाठीच फार महत्वाचा विषय झालेला आहे. किती द्यायला पाहिजे? तर माझं सर आपल्याला म्हणणं राहील की फोटोसिंथेसिस जे आहे त्या पाण्यावर अवलंबून आहे. तुमच्या जर समजा बागेमध्ये झाडाला सगळ्या बाजूनी मोहर व्यवस्थित आलेला असेल आणि झाड सर्वसाधारण 10 ते 15 वर्षाचं असेल, कोकणात आपण काढलेलं आहे की साधारण 150 ते 200 लिटर पाण्याची त्याची गरज आहे. जर समजा हाच अभ्यास
राऊरी विद्यापीठामध्ये झालेला असेल, मी स्वतःहून विचारून आपल्याला ही गोष्ट कळवतो की बाबा त्या भागा, कारण लोकेशन स्पेसिफिक आहे, पाण्याची गरज जी आहे ही लोकेशन स्पेसिफिक आहे. इस्रायलचा जर समजा तुम्ही विचार केला, धरण आहे, तर तिथे सर्वसाधारणपणे ड्रिप इरिगेशनने जर आंबा स्टेजमध्ये असेल तर त्याला 30 ते 40 लिटर पाणी दिवसाचं दिलं जात आहे. आता जर समजा तुम्ही हा विचार करा की 30 ते 40 लिटर पाणी ते तिथे त्याला दिवसा त्या ज्यांच्याकडे टेम्परेचर 40च्या वर जात आहे. हाच विचार जर समजा आपण केला की फोटोसिंथेसिस जेव्हा आंबा करतोय, पाणी आपण त्याला देतोय, जर समजा अधिक पाणी दिलं गेलं आणि जमिनीमध्ये ओलावा अधिक राहिला तर निश्चितच त्याचा परिणाम जो आहे हा आंबा उशिरा पिकण्यावर होणार आहे. ह्याच वर्षी अशी गोष्ट झालेली आहे की आंब्यामध्ये तिन्ही स्टेज एकत्र आहेत. म्हणजे आता तुमच्याकडे वाटाण्याची स्टेज पण आहे, अंड्याची स्टेज पण आहे आणि पिकायला पण आलेला आंबा आहे. आणि त्याच्यामुळे बऱ्याचशांच्या मनामध्ये बा पाणी थांबवू की नको हा मोठा प्रश्न आहे. पण तुम्ही आता विचार करा की तुम्हाला आता दर मिळणार आहे का नंतर दर मिळणार आहे. तुम्हाला नेमका आंबा हवा आहे कुठला, आत्ताचा हवा आहे का नंतरचा हवा आहे. जर आत्ताचा हवा असेल तर तुम्हाला पाणी आता थांबवायलाच लागणार आहे. आणि जो आंबा तुमचा तुम्हाला अशी भीती वाटते की हा गळेल, तर त्याला तुम्हाला कुठेतरी फवारणी वाटे पाणी द्यायला लागणार आहे. ते जर समजा तुम्ही करू शकलात आणि याचं हार्वेस्टिंग करून घेतलं की त्याच्यानंतर तुम्ही पाहिजे तर त्याला पुन्हा पाणी सुरू करा की जेणेकरून त्याची पण साईज वाढेल. पण ह्या गोष्टी आपल्याला ट्राय अँड एरर बेसिसवर कराव्याच लागणार. आणि सर म्हणजे तसं पाणी अधिक दिल्याने मॅच्युरिटी उशिरा होते असं म्हणता येईल का मग? सर पाणी अधिक म्हणजे काय? प्रमाणापेक्षा जास्त. आमच्याकडे मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर, उस्मानाबादमध्ये आंबा हार्वेस्टिंग चालू आहे, तरीही दररोजचं त्या झाडांना रेग्युलर बेसिसवर पाणी दिलं जातं. तर सातत्यानं भरपूर पाणी देत राहिल्याने मॅच्युरिटी लेट होऊ शकते का? हो सर, होते. ठीक आहे सर, धन्यवाद. अतिशय ओजस्वी आणि ओघवी आणि एकदम परिणामकारक उत्तर सरांनी दिलेले. मी आता ज्यांची हात वर आहेत त्या बागायतदारांना विनंती करतो की त्यांनी आपले प्रश्न विचारत. पडवळ सर, आपण बऱ्याच वेळापासून हात वरती केलेला आहे, कृपया आपले काय प्रश्न असतील ते विचारा. हा, नमस्कार सर. खूप छान मार्गदर्शन झालंय. माझे 2 प्रश्न आहेत की सगळ्यात जास्त आंब्याचं नुकसान हे पोस्ट हार्वेस्ट मध्ये आंब्याच्या देठातून जो चीक निघतो त्यामुळे होतं. तर काही जण म्हणतात 1 इंच देठ ठेवा, काही जण म्हणतात देठ तोडून त्याचं डिसॅपिंग करा, काही जण म्हणतात की सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणात देठ तोडून आंबा ठेवा. तर एक्झॅक्ट काय केलं पाहिजे हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, जसा 12 डिग्री किंवा 12.5 डिग्री 13 डिग्री मध्ये आंबा ठेवून त्याचा स्टोरेज वाढवलं, तर जसं आपण केळीमध्ये करू शकतो तसं आपण आंब्यामध्ये का करू शकत नाही किंवा करता येईल का? की आणि त्या पिकवण्यासाठी मग नंतर पुन्हा नॉर्मल टेम्परेचर 12 डिग्रीहून पुन्हा मग ते 20-21 ला आणायचं, नंतर राईप करायचं का? तर ह्याबद्दल थोडंसं सांगावं. धन्यवाद. सर, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की 12 डिग्रीला आंबा ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये जास्त कालावधीसाठी जर समजा तो ठेवला तर त्याच्यामध्ये चिलिंग इंजुरी आढळते. आतापर्यंत जे प्रयत्न झाले आहेत त्या प्रयत्नांमध्ये असं आढळलंय की सर्वसाधारणपणे 13 डिग्री हे जे टेम्परेचर आहे, जसं आपण मगाशी 12, 12.5, 13 म्हणालात, प्रत्येकाला आलेले अनुभव वेगळे असू शकतात. पण माझा स्वतःचा अनुभव असा आहे की 13 डिग्रीला जर समजा आपण आंबा ठेवला तर तो 21 दिवस तरी त्याला काही होत नाही. म्हणजे 21 दिवस तरी तो हिरवटच राहतो आणि हळूहळू हळूहळू तो पिकायला सुरुवात होते. आता पिकायला जी सुरुवात होते त्याची, आणि तो आंबा जो आहे हा सर्वसाधारणपणे 28 दिवसापर्यंत पिकतो. आणि 28 दिवसानंतर तो सर्वसाधारणपणे जर समजा व्यवस्थित तापमान आपण मेंटेन करू शकलो
तर एक 32 ते 35 दिवसापर्यंत टिकू देखील शकतो. तर या पद्धतीने आपण आंबा कोल्ड स्टोरेजला बघू शकतो. आता दुसरं हे आहे ते म्हणजे सीए स्टोरेज, कंट्रोल्ड ॲटमॉस्फेरिक स्टोरेज. आंबा हा क्लायमॅट्रिक नेचरचा आहे, म्हणजे त्याचं एकदा रेस्पिरेशन सुरू झालं की ते थांबवता येत नाही, तो रेस्पिरेशन फास्ट करतो. तर सीए स्टोरेज हे अजून उपलब्धच झालेलं नाही, तर त्याच्यामध्ये अभ्यास करण्याची गरज आहे. म्हणजे सीए स्टोरेज मध्ये कदाचित आंब्याचं शेल्फ लाईफ हे कोल्ड स्टोरेज पेक्षा वाढू शकतं, असं माझं म्हणणं आहे. आणि पहिला जो प्रश्न सर आपण काय विचारलेला? की सगळ्यात आंब्यामध्ये नुकसान होतं ह्या देठ डिसॅपिंग तुटल्यानंतर तो डिसॅपिंग चिक हा, तर ते डिसॅपिंग करायचं का NaOH मध्ये काही जण बुडवायला सांगतात, काही पोटॅशियम हायड्रॉक्साईड मध्ये बुडवा म्हणतात, आणि काही जण म्हणतात देठ ठेवा. तर मी ह्या वर्षी तो प्रयोग केलाय 2-3 ह्याच्यात. आता बघू, आणखी काही सध्या हे माहिती नाही, परंतु सर माझं आपल्याला एक म्हणणं राहील की आपण काही आंब्याचा जो चीक आहे, ठीक आहे, हो. काही आंब्याचा चीक जो आहे तो आपण आंबा उलटा करून जर समजा हे चालू करतो, आता दिसेल मला काय सांगायचं. सर मी दिसतोय का आपल्याला? शेअर नाही होत सर. नाही शेअर होत सर, दिसत नाहीये. एक सेकंड. ठीक आहे सर, माझं सांगण्यामागचा उद्देश असा होता की आंबा उलटा करून आहे ना, त्याचा चीक तोडून त्याचा चीक जो आहे हा आपण गोळा करा एका वाटीमध्ये, हा. आणि तो ब्रशच्या साह्याने ना त्याचा जो देठाकडचा पोर्शन आहे ना त्याला लावा, फक्त देठाकडच्या पोर्शनला, देठ असताना. हो. ठीक आहे. जर समजा आपण तो देठ असताना तिथे लावला, तो चीक गरम आहे आणि तो जो चीक आहे ना हा तिकडे जे असलेले सगळ्या प्रकारचे जे फंगस आहे हे मारायचंच काम करतो. तुम्ही चेक करा. बर. मी सर काय केलेलं हेही तुम्हाला सांगतो की शेवटी मी एक शास्त्रज्ञ, मला प्रयोग करणं गरजेचंच आहे वेगवेगळे. सोल्डरिंग आयन जो आहे, त्या सोल्डरिंग आयनने मी त्या वरच्या पोर्शनला चटका दिला होता. म्हणजे तो देठ काढला ड्राय झालेला आणि इमिजिएट तिथे चटका दिला होता. तर तिथनं स्टेम एंड रॉड झाला नाही. आता जे तुम्ही केमिकल ट्रीटमेंट म्हटली ती मी मगाशीच सांगितली. जर KMS आहे, पोटॅशियम मेटाबायसल्फेट, त्याच्यामध्ये जर समजा आपण डिपिंग केलं तर निश्चितच त्याचा फायदा आहे. काही जण सोडियम हायड्रॉक्साईड 1% किंवा की पोटॅशियम हायड्रॉक्साईड 2% याच्यामध्ये बुडवा म्हणतात, म्हणजे रिसर्च पेपर जे आहेत त्याबद्दल. बर, मग हा सर हा पण आपलाच रेकमेंडेशनच आहे विद्यापीठाचं, म्हणजे संशोधन होऊनच त्याच्यातनं सांगण्यात आलेलं आहे पोटॅशियम मेटाबायसल्फेट. आणि पोटॅशियम मेटाबायसल्फेट हा सर ऑथराइज्ड हे आहे, प्रिझर्वेटिव्ह आहे. ठीक आहे सर, धन्यवाद. ओके, धन्यवाद सर. श्री राजेंद्र तोडकर आपल्या ग्रुपचे सदस्य आहेत आणि त्यांनी आवर्जून मला 3-4 वेळेस कुलकर्णी सरांना मार्गदर्शनासाठी बोलवा म्हणून आग्रह केला होता. राजेंद्रजी, नमस्कार सर. प्रश्न विचारा प्लीज. सर मला आहे ना पहिल्यांदा तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय आणि सरांकडून कन्फर्म करायचंय की जे आंबे 130 ते 145 दिवस घेतात पिकण्यासाठी, तर माझ्या माहितीनुसार किंवा निरीक्षणानुसार की गेल्या वर्षी सुद्धा ह्या वेळेला आणि ह्या वर्षी सुद्धा ह्या वेळेला आहे ना, हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे आणि ह्युमिडिटी जास्त आहे. त्याच्यामुळं नवीन पालवी पण झाडांना फुटते, म्हणजे ज्या झाडांना आंबे आहेत त्यांना पण फुटते आणि त्याच्यामुळं ते लेट होत असावेत. तर कुलकर्णी सरांनी बरोबर आहे सर, बरोबर आहे आपलं म्हणणं. हे चैत्र पालवी जी म्हणतोय ती म्हणताय ना?
नाही, चैत्र पालवी तर झाडांना फुटतेच, पण म्हणजे चैत्र पालवी म्हणजे त्याच्या वेळेपेक्षा नेहमीपेक्षा जास्त नायट्रोजन हवेत असं माझं म्हणणं आहे. कारण आता आमची दुसरी जी पिकं आहेत ना, कांदे वगैरे, हा. तर त्यांना सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे. जे कांदे लवकर म्हणजे ऊन पडल्यानंतर म्हणजे पटकन तयार होतात ना, तर त्याचा हिरवेपणा अजून पातीचा जातच नाहीये. बर. म्हणजे इकडे तरी आमच्या भागात तरी आहे, म्हणजे जुन्नर बरोबर. भागामध्ये. आता बाकीच्या भागांमध्ये काय परिस्थिती नाही सांगता येणार. कदाचित असू शकतं, कारण की केसरची जी कलमं आहेत ती अतिशय घनदाट पालवी असलेली कलमं आहेत आणि केसरचं कलम सातत्यानं पालवी सोडतं, म्हणजे मोठ्या प्रमाणावर व्हेजिटेशन जास्त असतं. कोकणामध्ये मी पाहिलेलं आहे की खूप कमी प्रमाणामध्ये पालवी असते आणि कोकणातला मार्च चा जो मोहोर असतो साधारणतः, जो नैसर्गिकरित्या येत असतो, तो आंबा कुलकर्णी सर अधिक सांगतील, पण माझ्या माहितीनुसार 55 ते 65 दिवसात तयार होतो आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचा जो मोहर असतो तो साधारणतः 100 म्हणजे 95 दिवसापासून 105 ते 112-15 दिवसापर्यंत घेतो. पण आपल्याकडं केसर आंबा यायला उशीर होतोय. आम्ही सर आता केसरचं हापूसच्या धर्तीवर प्रायव्हेट डझनमध्ये मार्केटिंग करण्याच्या दृष्टिकोनातून मोठं काम करतोय. 25-30 जण त्याच्यासाठी अगदी उत्सुकतेनं तयार झालेत आणि काही लोकांनी सुरू केलंय. आमच्याकडे श्रीयुत पडवळ सर हे गेल्या 2 वर्षापासून डझनमध्ये आंबा विकतात. पण ग्रेडिंग वेगवेगळं करून वेगवेगळे बॉक्स बनवून हापूसच्या धर्तीवर आम्ही ते करतोय. म्हणून माझ्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, की केसर आंबा कसा कमीत कमी दिवसात येईल आणि तो जर लवकर आला तर मग प्रीमियम रेटमध्ये आम्हाला तो मार्केटमध्ये डझनवर विकता येईल. जर शक्य असेल तर ग्रुपच्या माध्यमातून किंवा कोणत्याही माध्यमातून आम्हाला या संदर्भामध्ये लवकर आंबा हापूसच्या तुलनेत केसर उशिरा येतोय, झाडावर जास्त दिवस लटकतोय, तो हापूस सारखा कमीत कमी दिवसात लवकरात लवकर आला पाहिजे. त्याची काय कारणं आहेत आणि तो येण्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे, याच्या संदर्भामध्ये आपण यथावकाश आम्हाला मार्गदर्शन कराल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. अजून प्रश्न आहेत ना सर माझे? हा, ठीक आहे हॅलो. सर, प्लीज विचारा. प्लीज कंटिन्यू. सर, म्हणजे आंब्याचा जो देठ आहे ना, म्हणजे तर आंब्यापासून काही अंतरावर एक रिंग असते आणि त्या रिंगच्या बाहेर जर देठ खुडला, म्हणजे किती इंच वगैरे त्याचा काही संबंध येत नाही. त्याच्या जर बाहेर जर ते रिंग एकदा म्हणजे लक्षात येते पाहिल्यानंतर, तर आंब्याचा चिक पण बाहेर निघत नाही. आंबा जो देठा साईज जो म्हणतात ना, तो तसा काढता येतो. आणि कुलकर्णी सरांना मला प्रश्न विचारायचा आहे, की बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं की काही देशांमध्ये आंब्याचे म्हणजे देठच ठेवत नाहीत. ते आंबे धुवून घेतात. तर आपल्याकडे तसे धुवून घेतले तर काय प्रॉब्लेम होईल? सर, आपण जे म्हणताय ना, ते आंबे धुवून घेतात इन द सेन्स ठेवून आंबा काही दिवसांनी त्याचा देठ तोडतात. काही दिवसांनी तो. हा, एक तो म्हणजे जे सर म्हणत होते, पडवळ सर म्हणाले ना डिसॅपिंग, हो. तर त्या पद्धतीने म्हणजे तो त्याचा उलटा ठेवतात आंबा आणि त्याचा देठ आहे ना, जो मशीनच्या सहाय्याने तोडला जातो आणि सर्वसाधारणपणे 1 सेंटीमीटर एवढाच देठ ठेवला जातो आणि मग तो ड्राय होतो आणि तो गळून जातो. नाही सर, तसं केशर पिकल्यानंतर पण आहे ना, देठ आपोआप गळून जात असतं का? त्याच्यातून त्यावेळेला चीक वगैरे येत नाही. म्हणजे केशरच्या बाबतीत तरी हे मला माहिती आहे. नाही सर, माझा सांगण्यामागचा उद्देश असा की ज्या वेळेला तो जो गळतो ना, हा गळायला तरी सर्वसाधारणपणे 6 दिवस लागतात. हो, ही जी मी तुम्हाला प्रोसेस सांगतोय ना, ही लगेच करतात. म्हणजे काढल्यानंतर लगेच पहिली डिसॅपिंगची प्रक्रिया घडते, मग वॉशिंगची प्रक्रिया घडते. ठीक आहे. म्हणजे काय होतं की जे देठ आणि देठासहित आंबे काढण्यात आहे ना, बरेच म्हणजे काय त्याला आपण म्हणतो लेबरचे प्रॉब्लेम येतात. म्हणून म्हटलं बुवा देठ काढून डायरेक्ट धुवून ठेवले उलटे करून तरी चालू शकतात का? लेबर त्याच्यासाठी ना तुम्हाला एक असं पाईपचं हे तयार करावं लागेल, रॅक तयार करावं लागेल. रॅक तयार करावं लागेल आणि त्याच्यावर ते उलटे ठेवावे लागतील. कारण म्हणजे आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय मार्केटमध्ये, की जे चीक आंबे उघडल्यानंतर तो आंबा खराब दिसतो. म्हणजे बरेच लोक आंबा न धुता पाठवतात मार्केटमध्ये. देठ तुटलेल्या आंब्याचा चिक इतर आंब्यांना पण खराब करतो. बरोबर. त्याच्यासाठी. आणि फळमाशीच्या संदर्भात आहे ना, मला सर काय विचारायचं आहे, की जे आता ज्या बॅग आलात मार्केटमध्ये,
हा. तर सीताफळाला सुद्धा मी काही कंपनीच्या बॅग पाहिलेल्या आहेत. तर सीताफळ पिकलं का नाही, म्हणजे ते डोळे उघडले की नाही ते पाहण्यासाठी त्याला एक विंडो असते ट्रान्सपरंट. बर बर. तशी आंब्यामध्ये करता येईल का? कारण आमच्या जुन्नर भागात जो आंबा येतो ना, हा. तो जूनलाच येतो. बर. आणि त्यावेळेला फळमाशीचं आहे ना, म्हणजे आमच्याकडे 12माही बागायत असल्यामुळे ना, फळमाशी ही 12माही असते. बर. आणि त्या जूनला आल्यानंतर फळमाशीचे मोठे प्रॉब्लेम येतात आमच्याकडे. सर आपण आहे ना म्हणजे गेल्या वर्षीची एक बॅग रेकमेंड केलेली आहे. मी जस्ट एकदा चेक करतो, मला तुम्हाला दाखवता येते का ती, असेल तर लगेच दाखवतो. आणि अजून एक प्रश्न आहे सर, बोला ना, बोला. KMS आहे ना, रिकमेंडेड जरी असलं ना, हा. तरी ते डिकलरायझेशन करतं. बर. तर आंबे जर आपण KMS मधून काढले तर त्याचे कलर मध्ये काही फरक पडेल का? म्हणजे शायनिंग जी आंब्याला येते त्याच्यात. सर किती % ने वापरून बघितलेत तुम्ही? पर्सेंटनी मी आंब्याला नाही वापरलं, हा. पण मी दुसऱ्या म्हणजे आम्ही नाही, जांभळाच्या पोटॅशियम ज्यूससाठी. सर सल्फर आहे ना, ते डिस्कलरेशनच करतं. नाही म्हणजे पण दुसरे एक म्हणजे आम्ही जो जांभूळ ज्यूस तयार करतो ना, नाही, जांभळाला करतच सर. पोटॅशियम तर मेटाबाय सल्फेट हे जांभळाला डिस्कलरच करतं. इथे सोडियम बेन्झोएटच वापरायचं असतं. हो, तर ते आमचे म्हणजे कन्सल्टंट आहेत, ते म्हटले की सोडियम बेन्झोएट वापरायला पाहिजे हा, आपल्याला. सोडियम बेन्झोएटच वापरायचं असतं. KMS चांगलं आहे, ते रिकमेंडेड आहे, पण ते तर म्हटलं भाऊ आंब्याला जर वापरलं तर आंब्याला पण त्याचा काही प्रॉब्लेम होईल का? नाही सर, आंबा हा पिवळ्या रंगाचा आहे. तो डिस्कलर म्हणजे आपण पिवळं किंवा हिरवा रंग जो आहे ना, हो. हा आपण म्हणजे कलरलेसच म्हणतो, म्हणजे त्याला तो कलर्ड नव्हे, त्याच्यामुळे चला, त्याला डिस्कलर नाही करत. पण ठीक आहे. ज्याच्यामध्ये अँथोसायनिन कंटेंट जास्त आहे, जसं जांभूळ आहे, कोकम आहे, त्या सगळ्यांना तो डिस्कलर करतो. ठीक सल्फर आहे आता ना सर त्याच्यामध्ये. हो. ठीक आहे, धन्यवाद सर. आपल्या प्रश्नांचं समाधान झालेलं असेल असं वाटतंय. आणि सर रहमत त्याचं शेख. पण प्रमाण जे आहे ना, ते एकदम कमी आहे. 5 ग्रॅम आहे 100 लिटरला. ठीक आहे सर. तर बॅगिंगच्या बाबतीत सर थोडा निर्णय घ्यावा, मला वाटतं काहीतरी संशोधन करा. कसं माहितीये का, की खूप मोठ्या प्रमाणात आहे ना, आमचे जूनला आंबे आहेत जुन्नर भागातले, आणि तो खूप मोठा इश्यू म्हणजे चालू झालेला आहे आता. आणि आमचं जुन्नर भागासाठी आहे ना, शिवनेरी हापूस म्हणून पण आम्ही याला केलेले आहे, GI साठी टाकलेले आहे. बर. तर जिकडे GI झाल्यानंतर जर त्याच्यात असे फळमाशीच्या आळ्या निघाल्या बर. तर प्रॉब्लेम येईल आमच्या लोकांना. तेव्हा बॅगिंग आणि आंबे म्हणजे काय होतं की प्रत्येक वेळेला आंबा उचकून पाहावा लागतो ना, बॅगिंग तयार आहे का नाही. बरोबर. तर त्याच्यात आहे ना खूप लेबर म्हणजे हे होतात. बाहेरूनच समजलं सीताफळासारखं तर ते सोपं जाईल. सर तुम्ही ह्या बॅगा बघितल्यात का, बघा जरा एक मिनिट. दिसतोय का स्क्रीन? हो, हेच बॅगा वापरलेल्या आहेत खाकी. हा. सर ह्याच बॅगा वापरल्या जातात, फक्त त्याला सर याला आहे ना, याला वरती तार आहे. हो. ते तार ओपन केली की बॅग निघते. ही मी जवळजवळ 2-3 वर्ष वापरली आहे एकच बॅग. नाही, प्रॉब्लेम तो नाही, बॅग निघते, ती वापरता येते परत, पण बाहेरून समजत नाही तो आंबा म्हणजे काढण्याला आलाय का किंवा नाही आला. ती बॅग उचकून पाहावं लागतं. नाही सर, सर्वसाधारणपणे मी जे ऑब्झर्वेशन केलं ना, तर आपण साधारण फ्लॉवरिंग नंतर 50 दिवसांनी जर समजा बॅगा घातल्या या, म्हणजे सर्वसाधारण अंड्याची जर स्टेज असेल, अंड्याला काही फ्रूट फ्लाय करत नाही, हो. छोट्या अंड्याची जर स्टेज असेल, तर त्याला आपण जर बॅगा घातल्या ना, तर 50 दिवसांनी आंबा हार्वेस्टिंगला येतो. हो, बरोबर आहे ते. तरी पण सर काय होतं, ते लेबरसाठी थोडंसं म्हणजे प्रॉब्लेमॅटिक होतं. म्हणजे कसं आहे की आपण पाठीमागं पुढं काही आंबे असतात, पण ते त्याला जर विंडोची काही सोय, सीताफळाला एक बॅग आलेली मी पाहिलेली. बर. तशी जर विंडोची काही सोय करता आली, का बाहेरूनच डोळ्यांनी पाहून जर तो काढता आला
तर याच्यासाठी काहीतरी म्हणजे विद्यापीठाकडून काहीतरी आमची अपेक्षा आहेत, काहीतरी करावं त्यांनी. निश्चित सर, निश्चित. आणि ते जे पेपर बॅग आहेत ना, तर आमचे आंबे पावसाळ्यात येतात. तर आपले ओके. वर्तमानपत्राचे पेपर आहेत ना, ते राहत नाही. तुमचे कोकणातले आंबे उन्हाळ्यातच येतात. बरोबर. म्हणून इकडं सर मग ही जी आमच्यासाठी मी आता आपल्याला बॅग दाखवली ना, ही बॅग जी आहे याला 2 पेपर आहेत. बाहेरच्या हो, बाजूने आणि आतल्या बाजूने बटर पेपर आहे. ते बॅग आहेत ना आमच्याकडे. पण ते अशा मोठ्या प्रमाणात वापरताना प्रॉब्लेम होतात असे. बर. तुम्ही जे मगाशी सांगितलं ना, काही लेबर काही ते काही परमनंट नसतात, दरवर्षी बदलतात. दर पण सर तोड्याला याच्यामध्ये बदलतात. पण तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ह्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना ट्रेंड करणं हे गरजेचं आहे. कारण काय माहितीये, ह्याच्याऐवजी मी आतल्या बाजूला प्लास्टिक आणि बाहेरच्या बाजूने बॅग असं पण वापरून बघितलं, तर ते उष्णता एवढी वाढते आतमध्ये. कारण हे कागद जे आहे ना, हा हवा आत बाहेर करतो, त्याच्यामुळे आंबा आतमध्ये भाजत नाही, तो टिकून राहतो. म्हणजे काही याला ऍडव्हान्टेजेस आहेत तर काही याला डिसएडव्हान्टेजेस पण आहे. दुसरं कसलं तरी ट्रान्सफर बरीच आहेत ना आता. कसं आहे, लेबर आपण आहे ना सर, काय होतं, लेबर किती पण तयार केले ना, तर लेबर नाही राहत ना. बर सर, विचार करतो मी आपण जे सांगता त्याच्यावर. अतिशय चांगली सूचना आहे तोडकर सरांची. एरिया स्पेसिफिक क्वेश्चन जरी असला तरी खूप महत्वाचा आहे आणि निश्चितच विद्यापीठाची तज्ज्ञ मंडळी याच्यावर काही ना काही उपाय काढतील. तोडकर साहेब धन्यवाद. त्याच्यानंतर रहमत शेख, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, माझे 2 प्रश्न आहेत. एक, हळदीच्या पाण्यात बुडवून आंबा जर पिकू घातला तर पिकतो का? आणि जे झेल्याने काढायचे आंबे आहेत त्यांना 14 आणे किंवा 16 आणे आता जसं सर सांगितलेत ना, तसं कसं ओळखायचं? कारण त्याचं रिंग किंवा देठाजवळ खड्डा पडलेला वगैरे दिसत नाही, कारण ते हाईट वरती असते. तर त्याला कसं बघायचं? सर, पहिला जो तुमचा प्रश्न आहे ना, की हळदीने ट्रीटमेंट देऊन, हम्म. तर हळद देखील म्हणजे फंजीसाइड प्रॉपर्टीज आहे, डिसइन्फेक्टंट आहे. करून बघायला हरकत नाही निश्चितपणे. मी पण ट्राय करतो. आणि गेल्या वर्षी केलं होतं सर, 50 एक आंब्यांना झालं होतं, परंतु त्याला वेळ लागला होता थोडं. ऑर्गॅनिकच्या दृष्टीने केलं होतं मी. बर सर, रिठा वापरून बघा. आपण रिठ्याचे खूप चांगले, म्हणजे मी स्वतः रिठा वापरतो. म्हणजे जवळजवळ गेली 3 वर्ष मी आंबा खात असताना ऑर्गॅनिकच खातोय, त्याच्यामुळे रिठा वापरतो. आपण रिठ्याचा निश्चितपणे रिठा हार्वेस्ट करून झाला की तो हे करायचा, कुस्करायचा पाण्यामध्ये. सर्वसाधारणपणे 1 किलो रिठा 5 लिटर पाण्याला, आणि मग ते जे पाणी आहे हे आपण 50 ml 1 लिटरला एवढं डायल्यूट करून पण वापरू शकतो. आणि दुसरा प्रश्न सर, आणि दुसरा जो प्रश्न आपण विचारलात, माझ्या मते परत एकदा रिपीट कराल का सर? तर जे झेल्याने काढण्यायोग्य आंबे आहेत ना, एक्झॅक्टली सर, याच्यामध्ये एक उत्तर मी तुम्हाला देईन की सर्वसाधारण फ्लावरिंग झाल्यानंतर, मी जसं म्हटलं की 14 आणे किंवा 16 आणे हे जे विषय आहे ना, हा 100 गुणिले 6.25, म्हणजे 100 भागिले 6.25 जर समजा तुम्ही केलं तर 16 आणे येतो आंबा. म्हणजे जर समजा तुमचा आंबा 100 दिवसात काढण्याला येणार आहे, तर तुम्हाला दिवस माहिती आहे, तर त्या दिवसाचा आंबा तुम्ही म्हणजे 12 आणे हा आंबा क्रॉस झाल्यानंतर तुम्ही 13 आण्याचा पण काढू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तेवढे दिवस फ्लावरिंग नंतरचे क्रॉस झाले ना तुमचे, की तुम्ही निश्चित काढू शकता. माझ्या एकेका झाडांना सर पाड येऊन पूर्ण केशर आतून काळा, म्हणजे हे झालंय, भगवा झालेला आहे, आणि एकेका अजून कच्चे आहेत, एकाच झाडाचे. पण ते साईज सर सारखीच आहे का? साईज सारखीच आहे. बर, कट करून म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे फ्लावरिंग जे आले हे 2दा किंवा 3दा आलंय? 2-3दा आले. 2-3दा आले. नोव्हेंबरचे आहेत ते पूर्ण केशर आहेत कापल्यावरती. बरोबर. झाडाला काही तेच आकार आहे, सगळं त्याच आहे, फक्त आंबा कच्चा. बरोबर सर, याच्यासाठी आपल्याला झाडाची उंची कमी करायला लागेल, हा त्याच्यावरचा पर्याय आहे. अतिशय समर्पक उत्तर सर. छाटणी घेणं गरजेचं आहे त्यांना. ठीक आहे सर, थँक्यू सर.
त्याच्यानंतर उन्मेष शिंदे सर, आपला काय प्रश्न आहे विचारा. सर जय हिंद. मी औरंगाबाद उन्मेष शिंदे बोलतोय. हॅलो. बोला बोला सर. सर तुम्ही जी सगळी प्रोसेसिंग सांगितली त्यासाठी कोल सेंटर केले, आंबे त्यात ठेवलेत, पण ग्राहकाची डिमांड जी आहे डायरेक्ट झाडावरच्या आंब्याची आहे. तर कन्फ्युज असं आहे की 16 आणे काढू का 18 आणे काढू का 14 आणे काढू. सर 18 आणे असं काय नसतं, असतं 16 आण्यापर्यंतच. तर तुम्हाला जर ग्राहकाला द्यायचे असतील तर तुम्ही निश्चितपणे 14 आणे काढू शकता. कारण की काय झालं की मी ऍड जी केली की डायरेक्ट शेतातून घरी घेऊन जा, तर ग्राहक डायरेक्ट ह्या आंब्याचं मला आंबा पाहिजे, तर आम्ही तो आंबा उचलून सध्या देत आहोत. एक होळीपासून ते सध्या सुरू केले आणि सध्या वारं सुरू झाले, वाऱ्यामुळे बरेच आंबे पडतायत. तर पडलेले आंबे आणि काही हार्वेस्टिंग केलेले आंबे अशी पण रिक्वायरमेंट आहे सर की शाखा लागलेले आंबे पाहिजे. तर असं काही दिलं तर काही त्रासदायक नाही राहणार ना ग्राहकाला. नाही सर, किती उंचीवरनं पडले ना जरी ते, तरी शेवटी डॅमेज हा तिथे होतोच. हो, डॅमेज होतो. मी सांगतोय त्यांना की बाबा हे एका साईडनी जे आहे फंगिसाइड सारखं होईल आणि ते बिलबिल होईल असं मी त्यांना सांगत आहे. पण त्याची रिक्वायरमेंट जास्त वाढली आहे. कारण काय झालं की 2-3 दिवसापासून मराठवाड्यामध्ये नुसतं वारं चालू आहे, बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलाय, गारा पडल्यात. तर भीतीदायक असं होतं की मी सगळी फवारणी वगैरे थांबवली आहे 15-20 दिवसापासून. कारण की आंबा साईज मला मोठी करायची होती, म्हणून मला ते 0050 आणि बाकी सगळे फर्टिलायझर मारायचे होते, पण मी काही ते ग्राहकाच्या डिमांड म्हणून मारलेच नाही. बरोबर. आणि दुसरा जो प्रश्न होता, मी कोल्ड सेंटरचं टेम्परेचर सर 4 ठेवले, तर ते वाढवू का? हो, वाढवा वाढवा. 4 डिग्री म्हणजे आंबा पिकणारच नाही. सर टेम्परेचर आमच्याकडे डायरेक्ट 38ला गेलो होतो, 40ला गेलो होतो, पुन्हा आता 34ला आलेले. ह्या डिस्टर्ब मध्ये मलाच कळत नाही की मी माझं कोल्ड सेंटरचं टेम्परेचर किती ठेवू. नाही सर, आपण सर्वसाधारणपणे कोल्ड स्टोरेजचं जे टेम्परेचर आहे ना, हे ज्यावेळेला आपण आंबा ठेवणार आहात आतमध्ये, बाजारात म्हणजे 38 डिग्रीला हार्वेस्ट केलं की तो आंबा काय तुम्ही लगेच 10 डिग्रीला आणत नाही. 38 डिग्रीला हार्वेस्ट केलेला आंबा जो आहे हा तुम्ही क्रेटमध्ये गोणपाटाने झाकून ठेवा. अच्छा, गोळपाटाने म्हणजे पोत्याने झाकून ठेवू? हा, पोत्याने सावलीत झाकून ठेवा, म्हणजे तिथे थोडी, किंवा सावलीत ठेवा, झाडाच्या खाली सावलीत ठेवलं तर तिथे पण त्याचं टेम्परेचर नाही म्हणायला बाहेरच्या टेम्परेचर पेक्षा 5 डिग्री सेल्सिअस खाली उतरतं. 38 असेल तर ते 32 पर्यंत जातं. अगदी अगदी. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ते पॅक हाऊसला आणणार असाल त्यावेळेला तुमचं टेम्परेचर हे पुन्हा खाली उतरलेलं असतं. सर्वसाधारणपणे 27 पर्यंत जाणार नाही, 30 डिग्री पर्यंत जाईल. आणि ज्यावेळेला तुम्हाला ते कोल्ड स्टोरेजला टाकायचं असेल त्यावेळेला सुरुवातीला तुम्ही 24 डिग्री सेल्सिअसला ठेवा आंबा. 24 डिग्रीला आतमध्ये घ्या. 24 डिग्रीला आतमध्ये घेऊन झाला तुमचा आंबा की सर्वसाधारण 1 तास 1.5 तास गेला की तो आंब्याचं ते टेम्परेचर आहे ना ते खाली यायला सुरुवात झालेली असेल. तुम्ही लगेच 16 वर घेऊन जा, 24 वरनं 16 वर आणा. आंबा आपोआप हळूहळू हळूहळू त्याचं टेम्परेचर खाली 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 करत घेऊन येईल. त्याच्यानंतर पुन्हा एक साधारण 3 ते 4 तासांनी पुन्हा ते 12 वर आणू शकता की तो आंबा त्याचं टेम्परेचर खाली घेऊन येईल. 12 वर आणलं की त्याच्यानंतर पुन्हा बाहेर काढत असताना सेम तुम्हाला प्रक्रिया करायची आहे. 12 वरनं 16, 16 वरनं 20, 20 वरनं 24. ओके. कारण की काय झालं नवीन वर्षाचे पाडव्याचे जे आहेत माझे 40 कॅरेट कोल्ड सेंटर मध्ये तसेच राहिले. कारण मी 8-10 दिवसापूर्वी हार्वेस्टिंग केली होती आणि ते परिपक्वच तयार झाले नाही. माझं म्हणलं काहीतरी गणित चुकलं कोल्ड सेंटरचं. नाही, तुम्हाला कोल्ड सेंटर मध्ये जर पिकायला पाहिजे असेल तर टेम्परेचर तुमचं वाढवा, म्हणजे एवढं खाली ठेवू नका. सर्वसाधारणपणे 16 ते 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ठेवलं तर आंबे कोल्ड स्टोरेजला पण पिकतील. ओके ओके सर, थँक्यू व्हेरी मच सर. ठीक आहे. बजरंगजी वाघमोडे, आपला बराच वेळ झाला हात वर आहे, आपला काय प्रश्न आहे तो विचार. ओए मेरे ससुरे कहाँ रे? खाना खाने जाना है ना यार, मैं पार्सल लेके आया था ना. बजरंगजी वाघमोडे, आपला प्रश्न विचारा. बहुतेक बजरंग वाघमोडे लाईनवर नाहीयेत. अनिल पडवळ सर, आपला हात वरतीच आहे, आपला काही अजून प्रश्न आहे का सर?
हॅलो, माझा आवाज येतोय सर आता? हा बोला येतोय बोला. येतोय, विचारा विचारा. हा सर, माझा प्रश्न हा आहे, अंड्याच्या आकाराला असताना बॅगिंग करणं आणि बॅगिंगची साईज योग्य कुठली असावी आणि बॅगिंगचं डिझाईन कसं असावं, त्यामध्ये तारा असतात, तारा बांधताना यावेळेला मी स्वतः पर्सनली बॅगिंग 4000 आंब्याला बांधलं होतं. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जे फ्लॉवरिंग झालं होतं त्याला मी बांधलेलं होतं. तर ते देठाच्या साईडनं ते देठ वाळून गेले आणि आंब्याला बरेचसे आंबे खराब झाले. वरून काळे डाग पडले. आतली जी काळी पॉलिथिन ही पिशवी असते प्लास्टिकची छोटीशी ब्राऊन पेपरच्या आतमध्ये, तर त्याचे डाग पडले. आणि बॅग कधी काढायचं तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही ॲडव्हान्स म्हणजे काढायला पाहिजे. किती दिवस ॲडव्हान्समध्ये काढायला पाहिजे? त्यानंतर जर उन्हामध्ये जर आंबा राहिला तर त्यावर काय परिणाम होतो? ह्याचं जरा सविस्तर जरा मार्गदर्शन करायला तर बरं होईल. सर, आपण जे आता म्हणालात ना की आतमध्ये प्लास्टिक होतं, तर माझं तुम्हाला रिक्वेस्ट अशी राहील की आंब्याला वापरत असताना आतमध्ये प्लास्टिक असलेल्या बॅगा वापरू नका. अच्छा अच्छा, काळं डाग पडले त्याचे आंब्याला. हा, म्हणजे तुम्ही जर समजा तुम्हाला बॅग वापरायची असेल तर तुम्ही बाहेरून चॉकलेटी रंगाची अच्छा आणि आतल्या बाजूला बटर पेपर आहे, अच्छा अशा प्रकारच्या बॅगा बाजारात मिळतात. किंवा न्यूजपेपरची बॅग पण आपण तयार करू शकता, ती पण तुम्ही वापरू शकता. अच्छा अच्छा. हा, आणि जेव्हा ह्या बॅगा तुम्ही म्हणजे न्यूजपेपरची बॅग वापरताय तेव्हा त्याला खालती आपल्या पंचिंग मशीनने 2 होल मारायचं विसरू नका. अच्छा, बरोबर. ते होल मोजलं म्हणजे हवा झाली पाहिजे. हा, आतमध्ये हवा त्याची गेली पाहिजे, ते फार महत्वाचं आहे. अच्छा अच्छा. हा, आणि कारण हवा आतमध्ये राहणं गरजेचं आहे. याच्यामध्ये ट्रान्सपिरेशन होत नसल्यामुळे ना फळाचा आपोआपच जर समजा तुम्ही बघितलं तर हे वाढत जातो, आकार वाढत जातो, आणि वजन पण वाढत जातं. सर्वसाधारण जर समजा आपण बघितलं तर 15-15 दिवसांनी स्टेजेस बदलतात. म्हणजे फ्लावरिंग झालं की 15 दिवसांनी फणी स्टेज येते, मग वाटाणा स्टेज येते, मग गोटीची स्टेज येते. बऱ्यापैकी जे गळ जी आहे ही गोटीच्या स्टेजला होऊन जाते, आणि मग बरोबर. गोटीच्या स्टेज नंतरचं जे फळ आहे हे तुम्ही बॅक करू शकता. अच्छा. ते शक्यतो गळत नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही ती तार गुंडाळता त्यावेळेला ती तार जी आहे ना ती आपण काय करतो की त्याला शिकवा, जो तुमचा गुंडाळणारा माणूस आहे ना त्याला, तो कागद आहे ना तो सगळा एकत्र देठाजवळ गोळा करायचा आणि मग तार फिरवायची. अच्छा 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 अच्छा. तर ही गोष्ट जर समजा आपण केली ना तर तारेचा पण त्या देठाला परिणाम होणार नाही. बरोबर सर, बरोबर. सर, हे आपल्याला व्हिडिओ तुम्ही जर तयार केला असेल तर आपल्याला मिळेल का? कसा पद्धतीनं बांधायचा? कारण प्रत्येकाने जो बॅगा तयार केल्या त्यांनी जो व्हिडिओ टाकलेला आहे तर तो त्यामधून काही समजत नाही नीट. आणि ठीक आहे सर, देठाला मी किती वर बांधायला पाहिजे आणि एकत्रित तिथं देठावर गोळा करून नंतर त्यावर ती तार फिरवायची, असं तुमचं म्हणणं आहे ना सर? होय होय होय. हे इथं आमचं चुकलं आणि त्यामध्ये हवा पण पास झाली, त्यामुळे बरेचसे आंबे खराब झाले आमचे. आणि त्यांनी बॅगा मॅन्युफॅक्चररने मान्य पण केलं की त्यांची चूक झाली, त्यांनी सांगितलं नाही आणि हवा खेळती होण्यासाठी ते तारेच्या बाजूनी एक होल त्याने ठेवलं सर, होतं. ते तुम्ही जर समजा त्या तारेच्या बॅगा बघितल्यात ना तर त्याला जिकडनं तार आहे त्याच्या खालच्या बाजूने एक बारीकसा होल आहे. त्यांनी होल आपण ते आरपार होतं पण ते आरपार राहत नाही, ते बांधताना ना ते हे होऊन जातं, हवा पॅक होऊन जातं ते. हा, नाही पण ते म्हणजे सर पॅकिंग जरी झालं ना, म्हणजे आता हे बघा, अगोदर बॅग पण नव्हती, आता बॅग उपलब्ध झाली, त्याच्यामुळे आपण त्या थोड्या म्हणजे आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट नवीन आहे. बरोबर बरोबर बरोबर. तर आपण त्या गोष्टी हळूहळू का होईना पण त्या शिकून घेणं फार गरजेचं आहे. बरोबर बरोबर सर. ठीक, धन्यवाद सर. थँक्यू. प्रश्न बऱ्याच ठिकाणी बऱ्याच बागायतदारांना आला होता, आपण अतिशय समर्पक उत्तर दिलेलं आहे. याच्यानंतर कुणाचा हात? हा, आपले जवळकरजी, विजय जवळकर, आपला हात वरती आहे, कृपया आपला प्रश्न. सर नमस्कार. जे आपल्याला पुजारी सरांचं जे रॅपिंग चेंबर आहे तो मार्केटमध्ये मिळू शकतो का? हो सर, ते वारसी मार्केटला सेल करतात. ऑनलाईन आपल्याला नाही मिळू शकणार ना? समजा आता आम्ही पुण्यामध्ये तर मग मागवायचं म्हणलं तर कसं?
नाही, ते पाठवू शकतील तुम्हाला कदाचित. मी एक काम करतो, मी सरांना पुजारी सरांचा हा. आणि ते वाशी मार्केटला ज्यांच्याकडे ते उपलब्ध आहे त्यांचा नंबर देखील आपल्याला पाठवतो. ते आपल्याला शेअर करतील. ठीक आहे, ग्रुपवर मला द्या, मी ग्रुपवर तो सगळं डिटेल्स त्या रॅपिंग चेंबरच्या संदर्भातलं शेअर करतो आणि शक्यतो आपण पुजारी सरांना पण लवकरात लवकर या ग्रुपवर चर्चा करण्यासाठी बोलूया. त्याच्यानंतर पीडीएफ फाईल जरी असेल तर आणि ग्रुपवरती शेअर केली तर उत्तम होईल. आपण पुजारी सरांनाच बोलूया, म्हणजे तेच सगळ्या गोष्टी शेअर हा, पुजारी सरांनी सर नेक्स्ट जे ट्रेनिंग घ्याल ना ते सरांचंच घेतलं ना या विषयावरचं, तर ते जास्त चांगलं राहील. हो, ठीक आहे सर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपले शंकर बनकर आहेत. कृपया सर आपला प्रश्न विचारा. हा सर, नमस्ते. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की हार्वेस्टिंग नंतर पोटॅशियम बायसर त्याच्यात बुडवायचे ते 50 डिग्रीला, मग इथरेल मध्ये कधी बुडवायचे? सर तुम्हाला जर समजा काय म्हणतात तो तुमचा स्टेमेंट रॉट यायला नाही पाहिजे असेल तर अगोदर तुम्हाला जी ट्रीटमेंट द्यायची आहे ती पोटॅशियम मेटाबायसल्फेटची द्यायची आहे. आणि ती देऊन झाली की मग इथरलची द्यायची. ओके सर, चालेल. धन्यवाद सर. सर मी एक फक्त व्हिडिओ दाखवतो. हा सर, प्लीज. मंडळींसाठी. सर साधा व्हिडिओ आहे एकदम. बॅग कशी आम्ही तयार करतो ते तुम्हाला दाखवतो. हे साधं वर्तमानपत्र आहे आणि त्याच्यापासून ही बॅग तयार केलेली आहे. त्याला फोल्ड करून 1, 2, 3 व 4 ठिकाणी स्टेपलर मारलेत आणि खालच्या बाजूला फोल्ड करून ती पंचिंग मशीनच्या साहाय्याने 2 होल आणि ह्या बाजूला 2 होल असे मारलेले आहेत. तर आपण पाहिलं तर इथे वळ आतमध्ये घालायचं आणि बंद करून त्याला इथे स्टेपलर मारून टाकायचं. बॅग कशी तयार करायची आपल्याला कळलं सर? कोणीतरी प्रश्न विचारलेला. हो सर, आमचे 2 रुपये वाचवले तुम्ही. थँक्यू. मी आंब्याची अपेक्षा करतो बरं का. येस सर, पाठवतील 100% सर. 24 तासात कोरिअर तुमच्या घरी राहील सर. आणि मगाशी माझ्या मते सरांनी एक विचारलेला प्रश्न की उंचावरचे आंबे हार्वेस्ट करत असताना सर हाही एक छोटासा व्हिडिओ आहे, बघून घ्या. हे बॅग घालण्यासाठी आहे. सर हे दोन्ही चलचित्रपट आम्हाला प्लीज आमच्या ग्रुपवर टाका, फार गरजेचे आहेत. सर विनंती आहे, हे दोन्ही चलचित्रपट आमच्या ग्रुपवर टाका. निश्चित.
अतिशय सुंदर. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? कोणाचा हात वर दिसत नाहीये. ठीक आहे. नमस्कार सर. बोला बोला. सर प्रश्न पोस्ट हार्वेस्टच्या संदर्भात नाहीये, तो थोडा अलीकडेच्या स्टेजला आहे की तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन तर सांगितलं की 3 स्टेजला जर आपल्या आंब्याची हे असेल तर पाणी कसं द्यायचं, पण 3 स्टेजला जर आंबे असतील तर मग आपण खत व्यवस्थापन कुठलं टार्गेट ठेवून करायचं की जे मोठे आंबे आहेत त्यांना आता 0050 ची गरज आहे, त्याच्यापेक्षा मागच्यांना 052 34 आणि त्याच्यापेक्षा मागं तर आता ते पकडणारच नाहीये आपण, पण ह्या 2 मध्ये मग खत व्यवस्थापन कसं करता येईल? मॅडम 052 34 आणि 0050 या दोन्ही याच्यातनं तुम्ही जे हा. देताय ते म्हणजे पोटॅशच देताय. बरोबर. तर आयदर तुम्ही 0050 द्या किंवा 052 34 द्या. पण सर मग ग्रेड चेंज झाली तर ते मागच्या आंब्यांना मागच्या म्हणजे कुठल्या नेमक्या कुठल्या ह्याला म्हणताय तुम्ही? म्हणजे एक जी स्टेज आता आंब्यांची आहे आमच्या ती आता काढणीच्या स्टेजला येतील आता पुढच्या 15 बरोबर दिवसामध्ये. बरोबर मग त्याला आम्ही आता 0050 देतोय. पण बरोबर. सर 3 टप्प्यामध्ये 3दा मोहर आला हे आणि तुम्ही जो आता पहिला फवारणी मोहर वाटी आलेला देताय की हे मॅडम तुम्ही फवारणी वाटी देताय की पाण्यातनं देताय? फवारणी सर फवारणी करतो. मग तर एकदम सोपं आहे मॅडम. जिथे मोठे आंबे आहेत तिथे हा. फक्त तेवढ्या पानांवर फक्त 0050 स्प्रे घ्या. 0050 ओके जिथे छोटे आंबे आहेत तिथे ओके. 052 34 स्प्रे घ्या. तुमचं हा. हे पण वाचेल. नाही पण सर तसं नाहीये ते. एकाच झाडाला 3 स्टेज आहेत सर या. हो सर. मी आणि तुम्हाला एका सर, फांदीला 3 स्टेज आहेत या, असं धरू शकतो आपण. एका फांदीला हा, एका फांदीला वाटाण्याच्या आकाराचे, मधल्या आकाराचे, अंड्याच्या आकाराचे आणि हार्वेस्टिंगला आलेले असे 3-4 स्टेजचे आहेत. आणि इव्हन आता मोहर पण येतोय बाहेर. तर मग माझं तुम्हाला असं म्हणणं राहील, जर समजा एका फांदीला इन द सेन्स काय एका मोराच्या दांडीला म्हणत नाहीत ना तुम्ही? दांडीला सोडा, दांडीला नाही, पण तुम्ही जर फवारणी वाटे जरी म्हटलात ना तरी सुद्धा ती खूप टीडियस प्रॅक्टिस आहे. म्हणजे कसं की फवारणी वाटे एका फांदीवरती मारायला गेलं तर ते 052 34 ची रिक्वायरमेंट ज्याला आहे त्याला 0050 सर, ऑटोमॅटिकच जाणार मी आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? जी रिक्वायरमेंट जे तुम्ही म्हणताय ना आत्ताची, म्हणजे हो, तर ते एकदा तुमचा बाठा तयार झाला की बाठा तयार झाल्यानंतर जर समजा त्याला तुम्हाला 052 34 जरी नाही मारलं तरी चालेल, तुम्ही 0050 घेतलं तरी चालेल. ओके, अच्छा, बर, ठीक आहे. हे असं असू शकतं. करेक्ट. ठीक आहे. पण आपण एक करू शकतो, जर त्याच फांदीला त्याच ठिकाणी पुनर्मोहर येणार असेल तर तो आपलं बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे नुकसान करणारा असतो. एकतर त्या फांदीवर जी जुनी आंबे आहेत ती गळून पडतात. जर नाही गळून पडली तर ती लहानच राहतात, त्याची मॅच्युरिटी लांबते. म्हणून बागायतदारांना मला अशी विनंती करावी वाटेल की पुनर्मोहर शक्यतो खुडून काढावा, टाळावा. त्याचे आंबे धरण्याच्या मोहात पडू नये, कारण आंबा उशिरा येतो आणि मग अशा प्रकारच्या अनेक क्लिष्ट प्रश्नांना जन्म देतो. हो, हे मान्य आहे. अगदी अगदी खरं आहे. अजून कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? कुणाचे काही प्रश्न शिल्लक आहेत? एक बनकर साहेबांचा हात वरती आहे. अजूनही काही प्रश्न आहे का बनकर सर? नाही सर, आता नाही. ठीक आहे, हात खाली करा. अजून कुणाला काही प्रश्न विचारायचा नाहीये असं दिसतंय, कारण कुणाचा हात वरती नाहीये. तर आपली मीटिंग अतिशय सुंदर, अतिशय व्यवस्थित, अतिशय शांततेत आणि सरांनी पण तेवढ्याच धीराने, तेवढ्याच अभ्यासपूर्वक आणि अतिशय व्यवस्थित सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत. खूप सुंदर सेशन झालं. काढणी आणि काढणीच्या पश्चात व्यवस्थापन या विषयावर सरांनी खूप मार्गदर्शन केलं. सरांना आपण आवर्जून आज याच विषयासाठी बोलण्याची विनंती केलेली होती. आपले बोल सर्व बागायतदारांसाठी खूप मार्गदर्शक आणि खूप मोलाचे ठरलेले आहेत असं एकंदरीत चित्र आहे. आणि सर्व बागायतदारांनी पूर्ण संयमाने, शांततेत, व्यवस्थित प्रश्न विचारले आणि त्या सर्व प्रश्नांची सोडवणूक पण श्री महेश सरांनी अतिशय व्यवस्थित केलेली आहे. आता आपण, मला वाटतं की सांगता समारोपाकडे जायला हरकत नाही. महेश सर, काही 2 शब्द बोलायचे आहेत आपल्याला? नाही, माझं सर फक्त एकच आपल्याला सगळ्यांना विनंती अशी राहील
की मी मस्करीत म्हणालो आंबे पाठवा म्हणून, पण जर समजा खरोखरच पाठवणार असाल आंबे तर तुम्ही तुमच्याच बागेमधले वेगवेगळ्या दिशांमधले म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशांमधले खालचे वरचे आणि असे जर पाठवलेत ना तर मला त्याचा TSS ऍसिडिटी असा माझा अभ्यास थोडा सुरू आहे. म्हणजे निश्चित सर, मी स्वतः उपस्थित राहतो. उन्मेषजी खूप दिलदार आहेत, खूप अभ्यासू ग्रस्त आहेत. नाही मी उन्मेषजींबद्दल नाही म्हणत आहे. माझं आपल्या सगळ्यांनाच ही विनंती आहे की आपण आपल्या बागेमध्ये जे आंबे आहेत म्हणजे जी झाडं आहेत ती आपण भले नर्सरीतनं आणलेली असली तरी ती कदाचित एकाच मातृवृक्षापासून असतील याची काही गॅरंटी नाही. कधी कधी अशी गोष्ट घडते की मला असा प्रश्न येतात की अरे ह्या झाडाचे आंबे हे एवढे गोड का आणि ह्या झाडाचे आंबे एवढे अगोड का. तर तिथे ते कळून घेण्यासाठी की बाबा असं का घडतं, म्हणजे सूर्यप्रकाशात आंबे असल्यामुळे घडतं का, दिशा बदलल्यामुळे घडतं का, जनुकीय बदल म्हणजे वेगवेगळ्या झाडांच्या स्टिक्स वापरल्यामुळे घडतं, हे कळण्याच्या दृष्टिकोनातून मी स्वतः एक वैयक्तिक अभ्यास करतोय. जर समजा तुम्ही स्वतः TSS ऍसिडिटी काढायला सुरुवात केलीत, या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी यांचे रेकॉर्ड ठेवायला सुरुवात केलीत तर निश्चितच या पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला माझी कधी गरज लागणार नाही. बागायतदारांना विनंती आहे, ज्या कुण्या बागायतदारांना आपल्या बागेचा सरांनी सांगितलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने अभ्यास करायचा असेल त्यांनी प्रत्येक आंबा कोणत्या ठिकाणचा आहे याचा आंब्याला टॅग लावून व्यवस्थित जर तो आंबा काढला आणि औरंगाबाद पर्यंत पोहोचवला तर मी तो औरंगाबादवरनं दापोलीला सरांपर्यंत संपूर्ण आंबा पोहोचवण्याची जबाबदारी घेतो. कारण की सरांनी मांडलेले मुद्दे प्रायव्हेट डायरेक्ट मार्केटमध्ये आंबा विकण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत. तसंच पुढे चालून आपल्याला बागेचं व्यवस्थापन करताना किंवा कुणाला नवीन बाग लावताना हे सगळे मुद्दे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहेत आणि आपल्याला पण त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर ज्ञान मिळेल. ज्या बागायतदारांना आंबा पाठवायचा आहे त्यांनी औरंगाबाद पर्यंतची जर पाठवायची व्यवस्था केली, पण तो कसा पाठवायचा याच्या मार्गदर्शक सूचना मी सरांकडनं घेतो. ज्यांना पाठवायचं त्यांनी ग्रुपवर किंवा वैयक्तिक स्वरूपात संपर्क करा. त्यांचा आंबा सरांपर्यंत सुखरूप अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आणि आपल्यालाही ज्ञान वृद्धिंगत होण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा होईल. तर तसं कळवा, आपण ती व्यवस्था करूया. आता मला वाटते की 9:30 वाजून गेलेले आहेत, 9:31 झालेले आहेत. आपला वेळ संपलेला आहे आणि सगळ्यांची प्रश्न पण संपलेली आहेत. खूप सुंदर सेशन आजचं झालेलं आहे. अनिल सर, काही बोलायचंय का तुम्हाला? पडवळ सर. मला वाटते की आता सांगता उन्मेष सर कार्यक्रमाची सांगता करूयात आपण. तुम्ही एक आभार प्रदर्शन करा आणि त्यानंतर आपल्यापैकी कुणाला तरी आपण पसायदान म्हणायला लावूयात. उन्मेष सर, आभार प्रदर्शन. बिलकुल सर, एक प्रश्न थोडासा आहे, विचारू का? सर आता उशीर झालाय. आभार प्रदर्शन माझ्याकडे दिले, त्यामुळं पुढच्या वेळेस तुम्ही लिखित पाठवा, 100% मिळून जाईल. जय हिंद. आज आपण नाही म्हणलं तरी 35 ते 50 जण होतो आणि सरांचं जे मार्गदर्शन होतं ते खरंच इतक्या सखोल पद्धतीने आपल्याला ज्या ज्या अडचणी येतात त्या अडचणीवरती कसं मात करता येईल सरांनी आपल्याला फारच सुंदर मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या ग्रुपकडून सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रम घेण्यासाठी सरांना विनंती करतो. ठीक आहे, आता आपला समारोपाचा कार्यक्रम असेल. समारोपाच्या कार्यक्रमासाठी मी आपल्यापैकी कुणी पसायदान म्हणत असेल तर त्यांना विनंती करतो. आपल्यापैकी ज्यांना पसायदान म्हणता येतं किंवा म्हणायची इच्छा आहे त्यांनी कृपया हात वरती करा. पडवळ सर, तोडकर सर, वाघमोडे साहेब, आपण म्हणता? बागायतदारांनी स्वतः थोडंसं धाडसानं बोलायला पाहिजे. प्रणित सरांनी मागच्याच आठवड्यामध्ये विनंती केली होती की आपण मुखर होऊन समोर आलात तर आपली भीड चेपेल, आपण अधिक प्रश्न विचाराल आणि इन्व्हॉल्व्ह व्हाल. त्याच्यासाठी कृपया कुणी जर म्हणणार असेल तर हात वरती करा.
ठीक आहे, कुणाचा हात वरती नाहीये. मी पसायदान घेतो. आता विश्वात्मके देवे एने वाक्यज्ञे तोषावे, तो सोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तुया भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मारतंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नितिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये. द्रष्टा द्रष्ट विजये होवा वेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ. एने वरे ज्ञान देवो सुखिया जाहला. एने वरे ज्ञान देवो सुखिया जाहला. एने वरे ज्ञान देवो सुखिया जाहला. ओम शांती शांती शांती. सर्वांचे अतिशय मनपूर्वक आभार. उपस्थित राहिलेल्या बागायतदारांचे, आजचे व्याख्याते श्रीयुत महेश कुलकर्णी सरांचे धन्यवाद. लिंक टाकल्याबद्दल धन्यवाद सर. जाधव सरांचे, आणि शांततेत कार्यक्रम सर्वांनीच पार पाडला त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि आजचा कार्यक्रम संपला असं आपण जाहीर करूयात. धन्यवाद.